ह्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ते आपल्याला लाभलेले आहेत. तत्पूर्वी कार्यक्रमाची एक फॉर्मल जे आपण सुरुवात म्हणतो त्याच्यासाठी मी सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.के. सोनटक्के सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला व आमच्या सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन सर. नमस्कार, मी बाबा सोनटक्के, कृषी महाविद्यालय, बजाज कृषी महाविद्यालय चे प्राचार्य आणि कृषी अधिष्ठा म्हणून कार्यरत आहे. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर प्रवीण चव्हाण, डॉक्टर राणी काळे आणि श्री माने. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमच्या शिक्षा मंडळाचे चेअरमॅन श्री संजयजी भार्गव आणि आजचे मुख्य वक्ते श्री अमित नाफडे हे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आजचा जो विषय आहे आपला शेतकरी उत्पादक गट, ह्याच्याबद्दल विस्तृत माहिती आपल्याला नाफडे सरांकडून मिळेल. तत्पूर्वी आजचा हा ज्वलंत विषय आहे, ह्या विषयावरती मी थोडंफार बोलू इच्छितो. त्याच्यामध्ये काय, आजची ही काळाची गरज आहे की आपल्याकडे ह्या शेतकरी उत्पादक गट जो आहे तो असायला पाहिजे. त्याला कारण म्हणजे आपण जे शेतकरी वर्ग आहात, शेतकऱ्यांना बियाणे किंवा इतर वस्तू पाहिजे आहेत, त्यांच्या शेतीसाठी ज्या पाहिजे आहेत, आणि तुमच्या उत्पादन जे करताय तुम्ही, त्या उत्पादनाची विक्री कशी व्हावी, व्यवस्थित कशी व्हावी, ह्या दृष्टिकोनातून शेतकरी उत्पादक गट असणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असेलच की उत्पादन गट जर आपण फॉर्म केला तर त्याच्यामध्ये बरेच काही शेतकरी एकत्र येतात आणि त्यांना लागणारे जे बियाणे, खतं वगैरे जे आहेत ते त्या गटामार्फत डायरेक्ट तुम्ही कंपनीला तुम्हाला जे आवश्यकता आहे ती बोलू शकता आणि घरपोच ह्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आणि योग्य भावात योग्य वेळेस ह्या गोष्टी उपलब्ध जर झाल्या तर तुम्हाला शेती करणे सोयीस्कर होईल. म्हणून शेतकरी उत्पादन गटामार्फत जर हे कार्य जर केले गेले तर निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेवटी आपण जे उत्पादन करतोय, कुठल्याही वाणाचं उत्पादन जेव्हा करतोय, तर उत्पादन केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारची हे येते आहे, म्हणजे अडचण येते आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला त्याची विक्री कशी करायची आणि योग्य भाव आपल्याला कसा मिळेल ह्याच्याबद्दलही आपण शेतकरी वर्ग नेहमी चिंतित असतात. आणि म्हणून जर आपला शेतकरी उत्पादक गट जर असला तर त्यांच्या मार्फत तुम्हाला तुमचा जो माल आहे तो व्यवस्थितरित्या योग्य भावाने विक्री करता येईल. म्हणून सध्या तरी शेतकरी उत्पादक गट तयार होणं अति आवश्यक आहे. फक्त एकाच वाणासाठी नव्हे किंवा एकाच वस्तूसाठी नव्हे, तर वेगळे वेगळे पिकं जी तुम्ही घेता त्या वेगळ्या वेगळ्या पिकांसाठी पण उत्पादक गट तयार झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी नुकत्याच हळदीसाठी काही उत्पादक गट तयार झालेले आहेत. त्यांना बियाणं आणि बाकी सगळ्या जे सोयी आहेत त्या गटामार्फत दिल्या जातात आणि त्यांचं जे उत्पन्न असते ते उत्पन्न योग्य भावाने ते विकत पण घेण्याच्या तयारीत असतात. अशा वेळेस शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळतो
म्हणून ह्या विषय जो आज आपण वेबिनारसाठी निवडलेला आहे तो विषय म्हणजे शेतकरी उत्पादक गट किंवा कंपनी, ज्याच्या मार्फत आपण आपल्या शेतकऱ्यांना लाभांकित होण्यास मदत मिळेल. आणि म्हणून ह्या विषयावरती प्रमुख वक्ते म्हणून अमित नाफडे यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी आमच्या शिक्षा मंडळाचे चेअरमॅन श्री संजयजी भार्गव आपल्याशी थोडंफार हितगुज करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर आप शुरू कीजिए सर. नमस्कार. हाँ सर, बोलो. ऑडिबल है. मुझे बोला गया है कि मैं हिंदी में बोलूं, मगर जो पार्टिसिपेंट्स मुझे दिख रहे हैं वो सब कॉलेजेस के टीचर्स ही दिख रहे हैं ज्यादा, मगर फिर भी मैं प्रयत्न करूंगा. मूल मुद्दा ये है कि हमारे जो फार्मर्स हैं वो उनकी लैंड होल्डिंग 10-20 एकड़ है, तो वो अकेले अगर मार्केट में जाएंगे खरीदने या बेचने तो उन्हें अच्छा डील नहीं मिलेगी. तो उनको किसी रूप में ऑर्गेनाइज करने की जरूरत है, और ये जरूरत पिछले 70 साल से चल रही है, और वो कोऑपरेटिव्स के मार्फत हुई. कुछ हद तक वेस्टर्न महाराष्ट्र में वो सक्सेसफुल भी हुए हैं, मगर विदर्भ में और जो इसका एफपीओ का उद्गम हुआ वो इसीलिए हुआ कि कोऑपरेटिव्स ढंग से नहीं चल रहे थे, तो हमने एफपीओ बनाए. मगर मैं एक जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था का भी विश्वस्त हूँ, जो ग्रामीण भाग में काम कर रही है. हमने एक एफपीओ को प्रवृत्त किया है, मगर उसके जो एक्सपीरियंस से मैं बोलूंगा कि लोगों ने बहुत सोच समझ के इस चीज में पढ़ना चाहिए. अगर आपका 5 से 10 करोड़ रुपए टर्नओवर नहीं है पोटेंशियल 5 साल के बाद, तो आपने एफपीओ शुरू नहीं करना चाहिए, क्योंकि एफपीओ जो है वो एक प्राइवेट लिमिटेड कंपनी की तरह काम करता है, और उसमें करीब साल में 1 लाख 2 लाख रुपए का ओवरहेड्स होते हैं, वो प्राइवेट लिमिटेड कंपनी के, जो एक कोऑपरेटिव के नहीं होते हैं. एफपीओ के एडवांटेजेस हैं, और मुख्य एडवांटेज ये है कि आप फार्मर से डायरेक्टली खरीद सकते हैं और नॉन मेंबर से भी खरीद सकते हैं. कोऑपरेटिव में आप सिर्फ मेंबर से डील कर सकते हैं. तो कोऑपरेटिव, और ये नाफडे जी जरूर समझाएंगे कि कोऑपरेटिव और एफपीओ के बीच में क्या फर्क है, क्या अच्छा है क्या बुरा है. मगर मैं जब कंपनी सेक्रेटरी से बात कर रहा हूं तो वो बोल रहे हैं कि 90% एफपीओ जो अभी तक फॉर्म हुए हैं वो सब डिफंक्ट हैं. लोगों ने एफपीओ इसलिए शुरू किए कि उन्हें लगा कि कोई गवर्नमेंट की सब्सिडी मिल जाएगी इस माध्यम से. अगर आप वो सोच के करेंगे तो आपका हाथ जलेगा. आप उसकी जो बेसिक बिजनेस है और उसकी वायबिलिटी है वो जब तक क्लियर नहीं है तब तक एफपीओ को हमको हाथ लगाना नहीं चाहिए. और हम बजाज समूह के लोग हैं, तो हम वही रिकमेंड करेंगे जो फार्मर के हित में हो और जो फैशनेबल है. तो एफपीओ आज की तारीख में फैशनेबल ज्यादा है, रियली जो काम हुआ है वो बहुत कम हुआ है. तो इसीलिए फूक फूक के कदम रखने की जरूरत है. और नाफडे जी हमें मिले हैं, हम उनके बहुत शुक्रगुजार हैं. तो वो हमें समझाएंगे कि क्योंकि ये पूरी चीज अगर कोऑपरेटिव फेल हुए हैं तो एफपीओ को सक्सीड करना भी मुश्किल है. मुझे लगा था कि एफपीओ में वन मैन वन वोट नहीं है, मगर एफपीओ में भी 1 मैन 1 वोट है. तो कोऑपरेटिव्स की जो प्रॉब्लम्स हैं वो एफपीओ में आ सकते हैं. मेरा विचार तो ये है कि एफपीओ के खुद के मेंबर्स ज्यादा नहीं होने चाहिए, मगर उनको नॉन मेंबर से डील करें
तो ये चीज शायद कोऑपरेटिव्स की जो इलेक्शन के चक्कर में जो उनकी फजीती हुई है वो नहीं होगा, कुछ बिजनेस प्रिंसिपल्स पे चलेगा। मगर ये बिजनेस प्रिंसिपल्स पे चलाना का जो भी हमारा ट्रैक रिकॉर्ड है विदर्भ का वो अच्छा नहीं है। तो जब तक फार्मर्स में ऐसे लोग नहीं हैं जो संस्थात्मक रूप से काम कर सकते हैं, और मुझे लगता है कि एक जिले में या एटलीस्ट एक तहसील में एक एफपीओ से ज्यादा की गुंजाइश नहीं है। शुरुआत में तो शायद एक हमको जिले के लेवल के एफपीओ खड़े करने चाहिए जो पूरे जिले में काम करें, नहीं तो ये वायबल नहीं होंगे और इसकी पूरी जवाबदारी जो डायरेक्टर्स हैं उन पे आएगी। और वो बहुत जो एमसीए का सेटअप है उसमें काफी रिस्क है। सो वो सोच समझ के ही हमें एफपीओज में जाना चाहिए, मगर एफपीओज में इनेविटेबल जाना होगा, क्योंकि जब तक हम प्रोसेस नहीं करेंगे, जब तक हम मार्केटिंग नहीं करेंगे, तब तक हमको जो फार्मर है उसको जो मुबदला मिलना चाहिए वो उसको नहीं मिलेगा। मगर ये चीज डिफिकल्ट है, ये देख के ही हमें आगे बढ़ना चाहिए। धन्यवाद। थँक्यू सर। अब आता मी आमच्या सहकारी डॉक्टर राणी काळे मॅम यांना विनंती करतो की आजचे जे मुख्य वक्ते आहेत श्री अमित नाफडे सर यांच्याबद्दल सविस्तर माहिती आमच्या सहभागींना द्यावी। मॅडम। नमस्कार। आजच्या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते श्री अमित नाफडे, सीईओ कृषी विकास एनजीओ मलकापूर बुलढाणा आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करते व त्यांचा परिचय तुम्हाला थोडक्यात सांगते। श्री अमित नाफडे हे बुलढाणा जिल्ह्यातील तळणी या गावचे रहिवासी असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असोसिएशन मुंबईचे पदाधिकारी आहेत। सन 2010 ते 2012 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यक प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे। मागील 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना कृषी विकास एनजीओ चे कार्य त्यांनी पूर्ण भारतभर नेले आहे। या संस्थेचे जवळपास 300 लोकांची टीम आज देशातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा प्रदान करीत आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या लघु कृषक कृषी व्यापार संघासोबत मागील 8 वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्यांसंबंधी धोरण निर्मितीसाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे। तसेच भारतातील पहिल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे राज्यस्तरीय फेडरेशन ची राष्ट्रीय पातळीवर संकल्पना मांडून महाफार्म्स प्रोड्युसर कंपनी पुणे च्या स्थापनेमध्ये व जडणघडणमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत। तसेच अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा नाफडेजी एक मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत। यांच्या या कार्यासाठी त्यांना व त्यांच्या संस्थेला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, ज्यामध्ये सन 2015 मध्ये वर्ल्ड CSR काँग्रेस मध्ये वर्ल्ड वॉटर लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेले आहे। तसेच सन 2017 मध्ये नवी दिल्ली येथे CSR इम्प्लिमेंटिंग एजन्सी ऑफ द इयर 2016-17 या पुरस्काराने इंडिया CSR समिट 2017 मध्ये त्यांना गौरवण्यात आले। सन 2018 मध्ये त्यांना पुणे येथे पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार देण्यात आला। तसेच सन 2019 मध्ये कोलकाता येथे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स द्वारा विशेष पुरस्कार सरांना देण्यात आलेला आहे। श्री अमित नाफडे यांच्या कार्याची विविध माध्यमांनी दखल घेऊन त्यांना कॉर्पोरेट सोशल फोकस या कॉर्पोरेट जगातील महत्त्वाच्या मासिकात राष्ट्रीय स्तरावर त्यांचा कार्य अहवाल प्रकाशित झालेला आहे। याशिवाय इतर अनेक मासिकांनी तसेच इंग्रजी व मराठी दैनिकांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे। असे आज आपल्या कार्यक्रमासाठी मुख्य वक्ते म्हणून लाभलेले आहेत, म्हणून मी त्यांचे सर्वप्रथम स्वागत करते। थँक्यू। धन्यवाद मॅडम।
यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी, तर मी जास्त वेळ वाया न घालवता मी नाफडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नाफडे सर. आवाज येतोय माझा? हा सर, येतो. स्क्रीन दिसते? हो सर, दिसते. नमस्कार. संजय भार्गवजींना मी ऐकलं, सोनटक्के सरांना ऐकलं. त्या दोघांचेही आभार की या म्हणजे जे काही आपण चर्चा करणार आहोत त्या चर्चेची पार्श्वभूमी या दोघांच्या भूमिकेमधून थोडीशी स्पष्ट व्हायला मला मदत झाली. तसेच चव्हाण सर आणि काळे मॅडम या दोघांचेही धन्यवाद. तसंच पूर्ण टीम जे यामागे काम करते आहे यांचाही मी आभारी आहे की त्यांनी आज मला आपल्या सगळ्यांसोबत चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तर शेतकरी उत्पादक गट किंवा त्याचं थोडंसं मोठं लीगल स्वरूप आपण असं म्हणूया की शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक दृष्टिकोन त्या माध्यमातून कसा आणता येईल. तर आता जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की शेतकरी उत्पादक कंपनी करणं फार सोपं आहे, पण शेतकरी उत्पादक कंपनी चालवणं हे फार अवघड आहे. आणि ते तयार करतानाच त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की आपण शेतकरी उत्पादक कंपनी कशासाठी करतोय आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं फायदे होतील. जे काही मागचे उदाहरणं आहेत, जसं भार्गव साहेबांनी सांगितलं की जवळजवळ त्यांच्या सीएच्या सांगण्यानुसार 90% कंपन्या ह्या कार्यरत नाहीत किंवा चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नाहीयेत. तर त्याची कारणं काय असतील आणि आपल्याला आपली कंपनी जर तयार करायची असेल किंवा चालवायची असेल तर काय केलं पाहिजे, याचा थोडासा उहापोह आपण या सिरीज मध्ये करणार आहोत. तसंच आपण हे पण पाहणार आहोत की शासन कशा पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठी आता प्रमोट करते आणि कशा पद्धतीनं आपल्याला शासन त्या ठिकाणी मदत करू शकते. तर सुरुवातीला आपण एक गटशेतीची संकल्पना मी माझ्या पद्धतीनं इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी चर्चा करूया. आपण जेव्हा शेतीचा किंवा कुठलाही व्यवसाय म्हणतो त्या व्यवसायामध्ये एक साखळी असते आणि शेतीमध्ये आपण त्याला ऍग्रिकल्चर व्हॅल्यू चेन म्हणतो किंवा मूल्य साखळी म्हणतो. तर याच्या काही प्रमुख टप्पे जे आहेत त्या टप्प्यावरती आपण विचार करू. जर तुम्ही डाव्या बाजूला मूल्य साखळीचं एक सर्कल पाहिलं तर मूल्य साखळी तसं तर शेत तयार करण्यापासून सुरू होते असं आपण म्हणू शकतो. तो उत्पादनाचाच एक भाग आहे की आपण शेती कशी तयार केली पाहिजे, उत्पादनासाठी ज्या काही पद्धती असतील, मग त्याच्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड नियंत्रण असेल, अगदी चांगलं उत्पादन घेण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी, क्वालिटी चांगली वाढवण्यासाठी, क्वांटिटी चांगली वाढवण्यासाठी आपण जे काही करायचं असते त्याचा आपण उत्पादन म्हणून विचार करू. नंतर हे उत्पादन झाल्यानंतर पुढे त्या मालाची खरेदी आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्या मालाची विक्री, अशा पद्धतीनं ही एक मूल्य साखळी तयार होते. तर खरेदी आणि विक्रीमध्ये बरेच टप्पे येतात. खरेदी आपण रॉ शेतमालाची खरेदी आणि रॉ शेतमालाची विक्री असाही विचार करू शकतो किंवा त्याच्या पुढे जाऊन या मालावरती कुठेतरी प्रक्रिया होते. मग ही प्रक्रिया अगदी प्राथमिक स्वरूपाची असेल, जसं आपल्याला होल मूग जर विकायचा असला तर क्लिनिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग करून तो विकला जाऊ शकतो आणि तसाच त्याला पुढे डाळ केल्या जाऊ शकते. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये होतात. अगदी सोयाबीनचा जरी विचार केला तर सोयाबीन पासून ऑइल काढणे असेल, डी ऑइल केक असेल किंवा सोयाबीनचे बाकी सध्या जे पदार्थ आहेत ते पदार्थ बनवण्याच्या प्रक्रिया असेल, अशा प्रत्येक पिकासाठी काही ना काही प्रक्रिया लागू आहेत, त्या मूल्य साखळीचा भाग आहेत. मग त्याच्या पुढे जाऊन प्रक्रिया झाल्यानंतर एक पदार्थ तयार होतो, त्या पदार्थाचं परत विक्री व्यवस्थापन करायचं आहे. मग असे प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ जे आहेत याची विक्री स्थानिक स्तरावर होऊ शकते का, किंवा बाहेर कुठे देशांतर्गत पाठवायचा आहे का, किंवा देशाच्या बाहेर तो पदार्थ पाठवायचा आहे का. आता या सगळ्या टप्प्यांवरती आपण जर विचार केला तर निर्यात ही रॉ मालाची पण होऊ शकते. अगदी सोयाबीन क्लिनिंग करून सुद्धा निर्यात होते किंवा चना क्लिनिंग करून निर्यात होते, असं प्रत्येक शेतमालाची निर्यात होऊ शकते. त्याचं सुद्धा विक्री व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. पण प्रामुख्यानं मूल्य साखळी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शेती तयार करण्यापासून तो पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, तो कुठल्याही फॉर्म मध्ये असेल, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, याच्यामध्ये येणाऱ्या सर्व बाबीला आपण मूल्य साखळी असं म्हणू शकतो. आता होतं काय की या मूल्य साखळीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि हे शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं 2 पैसे मिळायचे असतील तर या मूल्य साखळीचं बळकटीकरण करणं गरजेचं आहे, हे सगळ्यांनी आता मान्य केलेलं आहे.
मूल्य साखळीच्या बळकटीकरणासाठी परत मी या ठिकाणी उजव्या बाजूला 4 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये बळकटीकरण जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्याला स्केल पाहिजे. म्हणजे मी एकटा शेतकरी आहे, मी एकटा शेतकऱ्यांनी काही करायचं म्हटलं तर ते मला शक्य होणार नाही. कारण सरांनी जसं सांगितलं की विदर्भातला जो शेतकरी आहे त्याची जमीन धारणा जी आहे ती 8-10 एकर जरी असली तरी त्याचं उत्पादन खूपच कमी आहे आणि पाण्याची आपल्याकडे तशी काही फारशी उपलब्धता नाही आहे. त्याच्यामुळे ते जे स्केल आहे, जे व्हॉल्यूम आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. आता स्केल इनपुटच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करू मूल्य साखळीच्या. मला काहीतरी खरेदी करायचं आहे एखादी वस्तू शेतीसाठी, जसं आपण फर्टिलायझरचं उदाहरण घेऊया. मला फर्टिलायझर खरेदी करायचे आहे. एका शेतकऱ्याला 10 बॅग जर फर्टिलायझर घ्यायचं असेल तर त्याला गावातून तालुक्यापर्यंत जावं लागतं किंवा जिथे कुठे फर्टिलायझरचं दुकान असेल तिथपर्यंत जावं लागतं आणि तिथून त्या खताच्या बॅग ज्या आहेत त्या आपल्या घरी आणाव्या लागतात. आता आपण विचार करू की एका ट्रकमध्ये जर 200 बॅग येत असतील आणि असे 20 शेतकरी जर एकत्र झाले, प्रत्येकाला 10-10 बॅग गरजेचे आहेत, हे छोटे शेतकरी आहेत, तर हे 200 बॅगची डिमांड त्यांनी एकत्र केली म्हणजे एक स्केल तयार झालं. हे तालुक्याच्या इथे फायदा काय होणार आहे तर तिथली हमाली वाचणार आहे त्या दुकानदाराची. तिथे तो माल उतरवलाय, परत तुम्ही तो माल तिथून घेतलाय, त्याच्या गोडाऊन मध्ये गेलाय आणि तुमच्या गावापर्यंत यायला साधारणतः 25 ते 30 रुपये जी वाहतूक आहे ती वाचणार आहे. म्हणजे एका बॅग वरती 40 ते 50 रुपये काहीही न करता फायदा होणार आहे किंवा 30 रुपये तर होणारच आहे. आणि त्या दुकानदाराला पण सोयीचं आहे की त्याला पण डायरेक्ट मालाचं पेमेंट भरल्यानंतर एक गाडी डायरेक्ट गावात जाणार आहे. तुमचे पण पैसे वाचले, दुकानदाराचाही फायदा झाला. तर हे फक्त शक्य झालं स्केलमुळे. मूल्य साखळी बळकट करताना बऱ्याच वेळा लोक म्हणतात की मेडिएटर कमी करायचे आहे, मेडिएटर कमी करायचे आहे. तर मेडिएटर सगळेच कमी होत नाही. केव्हाही आपण मूल्य साखळीचा जेव्हा विचार करतो तेव्हा 100% मेडिएटर कमी करणं अतिशय नगण्य केसेसमध्ये शक्य होते, पण मेडिएटरची संख्या कमी करणं शक्य होते. तर ती आपल्याला कशी करता येईल हा खरं तर गटाचा विचार आहे. म्हणजे मी जे सांगितलं, आता एक ट्रक आपल्याला आणायचा आहे तर त्या तालुक्याच्याच दुकानदाराकडून आपण विकत घेऊ, पण आपली डिमांड जर 10 ट्रकची असेल तर कदाचित आपण कंपनीच्या सेल्स ऑफिसर सोबत बोलू शकू आणि ते स्केल आपल्याला प्राप्त होईल की कंपनी मार्फत सुद्धा आपला एक रजिस्टर गटाला लायसन मिळून आपणच ते फर्टिलायझर खरेदी करू शकू. निर्यातीमध्ये सुद्धा स्केल हा अतिशय महत्वाचा घटक आहे. निर्यात एकटा दुकटा शेतकरी, इव्हन 10-20 शेतकरी एकत्र मिळून सुद्धा निर्यातीला जी आवश्यक क्वालिटी आहे किंवा जे स्केल आहे ते त्यांना मिळवणं थोडंसं अवघड होतं. म्हणून स्केल तयार करताना आपण काय करणार आहोत आणि त्याला काय स्केल गरजेचं आहे, काय व्हॉल्यूम गरजेचं आहे याचा विचार करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. मग आता स्केलचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पुढचा घटक येतो पैसा. हे सगळं करायचं म्हणजे पैसा लागतो आणि मूल्य साखळीचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही कुठल्याही टप्प्यावरती जरी विचार केला, प्रक्रिया करायचा विचार केला, निर्यात करायचा विचार केला, विक्री व्यवस्थापनाचा विचार केला, अगदी खरेदी आणि विक्रीचा जरी विचार केला तरी पैसा लागतो. हा पैसा आपल्याला कसा उभा करता येईल. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे एनेबलिंग एन्व्हायरमेंट. जे आपल्याला करायचं आहे मूल्य साखळीचं बळकटीकरण, त्याच्यासाठी जे वातावरण आहे आजूबाजूचं, ते एन्व्हायरमेंट आहे, ते एन्व्हायरमेंट आपल्याला सपोर्ट करते आहे का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला व्यवस्था, आजूबाजूची व्यवस्था जर आपण त्याला म्हणू, ही आजूबाजूची व्यवस्था जर आपल्याला सपोर्ट करणारी असेल तर मूल्य साखळीचं बळकटीकरण करण्यासाठी जे करण्यात येणारे प्रयत्न आहे ते तुलनेने सोपे होऊ शकतात. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे तंत्र आणि ज्ञान, म्हणजे टेक्नॉलॉजी प्लस नॉलेज. तंत्रज्ञानाशिवाय आपण मूल्य साखळीचं बळकटीकरण करू शकत नाही. या सगळ्या टप्प्यांवरती तंत्रज्ञानाची गरज लागणार आहे आणि नॉलेज म्हणजे ज्ञानाची पण गरज लागणार आहे. मूल्य साखळीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास केल्यानंतर त्या मूल्य साखळीमध्ये नेमके कुठे कुठे गॅप्स आहेत किंवा आपल्याला त्या मूल्य साखळीमध्ये कुठल्या स्तरापर्यंत जाता येईल हे समजण्यासाठी आपल्याला नॉलेजची गरज आहे आणि त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची गरज आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण पुढे मूल्य साखळीचं बळकटीकरण हे कसं करता येईल आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला मांडता येईल याच्यावरती आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये उहापोह करणार आहोत. हे पिक्चर एक डेपिक्ट करते की शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा ज्याला एफपीओज म्हटलं जातं, यांना शेतकऱ्यांना कशा कशा पद्धतीनं जोडल्या जाऊ शकतं किंवा कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर आपण
जर विचार केला तर पहिलं चित्र जर तुम्ही पाहिलं तर FPO मेक बिझनेस सेन्स, जे मी अगोदर बोललो की तुम्हाला एका शेतकऱ्याला खताच्या 10 गुण्या घ्यायच्या आहेत आणि 20 शेतकरी मिळून त्यांना 200 गुण्या घ्यायच्या आहेत, तर ते बिझनेस स्केल तयार झालं. मग त्याच्यामध्ये बिझनेस सेन्स जनरेट होऊ शकतो. तर हा एक कलेक्टिव्हायझेशनचा साधा फॉर्म्युला आहे जो कोऑपरेटिव्ह मध्ये सुद्धा वापरला गेलेला होता. यात वेगळं असं काही नाही आहे आणि वर्षानुवर्ष कोऑपरेटिव्ह हे करतायत. पण कोऑपरेटिव्ह मधून बाजूला पडून शेतकरी उत्पादक कंपनी का तयार करायची याचं आपण पुढे उदाहरण बघणार आहोत. एक चांगलं उदाहरण भार्गव साहेबांनी दिलं की इथे सगळ्यांसोबत आपण व्यवहार करू शकतो. तर FPOच्या माध्यमातून आपल्याला बिझनेस सेन्स हा मिळू शकतो. कलेक्टिव्ह फार्मिंगचा आपण बऱ्याच वर्षापासून विचार करतोय. या कलेक्टिव्ह फार्मिंग मध्ये काही लोकांनी प्रयत्न पण केले आणि बऱ्याच लोकांचे प्रयत्न अयशस्वी झाले. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक पण झाली काही प्रयत्नांमध्ये असं लक्षात येतं. तर कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणजे काय की आपल्याला एखाद्या गावामध्ये एखादं नवीन क्रॉप इंट्रोड्यूस करायचं आहे. समजा एखाद्या गावामध्ये आपल्याला औषधी वनस्पती इंट्रोड्यूस करायची आहे, मेडिसिनल प्लांटचं फार्मिंग इंट्रोड्यूस करायचं आहे. एका शेतकऱ्याने ते लावून उपयोग नाही, कारण त्या एका शेतकऱ्याला त्याचं मार्केटिंग करणं शक्य होणार नाही. आणि बिझनेसमध्ये मार्केटिंग हा खूप महत्वाचा घटक आहे, बिझनेसमध्ये स्केल हा खूप महत्वाचा घटक आहे आणि टेक्नॉलॉजी हा महत्वाचा घटक आहे. त्या एका शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी पण तिथे मिळू शकणार नाही, निविष्ठा पण कदाचित तिथे मिळू शकणार नाही. मग अशा वेळेस तिथे जर शेतकऱ्याचा गट झाला, 10 शेतकरी, 15 शेतकरी, 20 शेतकरी, तर त्यावेळेस आपण औषधी वनस्पतीचं प्रमोशन त्या गावामध्ये करू शकू. याला पण आपण एक कलेक्टिव्ह फार्मिंग अशा पद्धतीचं एक स्वरूप देऊ शकतो किंवा तसा आपल्याला त्याचा विचार करता येऊ शकतो. व्हॅल्यू ऍडेड इज व्हॅल्यू रिअलाइज, म्हणजे आपण आपल्या साध्या शेतमालाचं क्लिनिंग ग्रेडिंग जरी केलं तरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होते आणि क्लिनिंग ग्रेडिंग केलेल्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. आता शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून ओरड अशी आहे की क्लिनिंग ग्रेडिंग केलेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही. पण याच्यामध्ये मुख्य असं आहे की क्लिनिंग ग्रेडिंग केलेल्या मालाचं मार्केट आपल्याकडे नव्हतं. आपण APMC मध्ये आपला रेग्युलर माल पण विकत होतो आणि क्लिनिंग ग्रेडिंग केलेला माल पण विकत होतो. तर त्याला तिथे 10, 20, 25 रुपये क्विंटलवर कदाचित जास्त मिळत असतील, पण येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ती रक्कम त्या ठिकाणी मिळत नव्हती. तर आता आपल्याला कदाचित ते मार्केट नवीन रिफॉर्म्स नुसार उपलब्ध होऊ शकेल. त्याच्या पुढे जाऊन आपण मालावरती प्रक्रिया जर केली, त्याला पण आपण व्हॅल्यू ऍडिशन असंच म्हणतो, तर मात्र नक्की आपल्याला त्याच्यामध्ये 2 पैसे दिसतात. अगदी बऱ्याच लेखांमध्ये, बऱ्याच सेमिनार्स मध्ये असं म्हटलं जातं की ग्राहकाला एखाद्या शेतातून तयार होणाऱ्या वस्तूची द्यावी लागणारी किंमत आणि शेतकऱ्याच्या पदरात पडणारी किंमत याच्यामध्ये किमान 3 पटीचा तरी तफावत असते. अगदी धान्याच्या बाबतीत हे जरी सत्य नसलं तर बऱ्याच गोष्टीच्या बाबतीत हे सत्य असते आणि व्हेजिटेबलच्या बाबतीत तर हा फरक खूप जास्त असू शकतो. तर व्हॅल्यू ऍडिशन हे अतिशय महत्वाचा घटक आहे, ज्याला सुद्धा आपल्याला स्केल गरजेचा आहे. कारण एक प्रक्रिया उद्योग करताना आपल्याला हजारो क्विंटल माल जर तिथे लागणार असेल तर तिथे काही शेतकऱ्यांचा तो माल घ्यावा लागणार आहे आणि या स्केलसाठी आपल्याला गट गरजेचा आहे. तंत्रज्ञान जे आहे, परत प्रोडक्टिव्हिटी एनहान्समेंटसाठी तंत्रज्ञान ज्याची आपण चर्चा केली. डिस्ट्रेस सेल यावर मागच्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. शेतकरी शेतमाल का विकतो, रादर लगेच का विकतो माल काढल्यानंतर? तर 2 कारणं प्रामुख्याने आयडेंटिफाय झालेली आहे. एक तर त्याला पैशाची गरज असते, कारण लोकांची देणी असतात. दुसरं, खरीपाच्या पिकावरती रब्बीच्या पिकाचं जर तो काही नियोजन करत असेल तर त्याच्यासाठी त्याला पैशाची गरज असते. आणि एक महत्वाचा मुद्दा असा असतो की माल ठेवायला त्याच्या घरामध्ये जागा नसते किंवा जी जागा असते ती फार लिमिटेड असते. मग या 2 कारणामुळे शेतकरी शेतमाल आपला काढल्यानंतर विकतो किंवा आहे त्या भावामध्ये विकतो किंवा ट्रेडर्सला विकतो. तर याला आपण डिस्ट्रेस सेल असं म्हणतो. डिस्ट्रेस सेल टाळण्यासाठी सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पार पाडता येऊ शकते. याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा गटाला काय करता येईल, तर आपल्याला स्वतःच्या स्टोरेज सिस्टीम्स उभारता येऊ शकतात, तिथे माल ठेवता येऊ शकतो आणि त्या शेतकऱ्याला तारण कर्ज उपलब्ध करून देता येऊ शकते. तारण कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्याची पैशाची गरज भागते. आपलं स्वतःचं स्टोरेज जर असेल तर त्या ठिकाणी शेतकरी माल ठेवू शकतो, म्हणजे त्याची जी समस्या आहे की माल ठेवायला जागा नाही, ही समस्या पण त्या ठिकाणी कमी होऊ शकते. आणि त्या पुढे जाऊन आता ई ट्रेडिंग वरती सरकारचा फार भर आहे आणि ई ट्रेडिंगचे खूप चांगले प्लॅटफॉर्म आता निर्माण झालेले आहेत, त्याच्याबाबतही आपण चर्चा करणार आहोत. तर याच वेअरहाऊसच्या माध्यमातून आपण ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतमालाची विक्री पण करू शकणार आहोत, जेणेकरून तो माल परत काढून मंडीपर्यंत नेणे किंवा तिथे विकणे हे सगळं
याचे परिश्रम आणि याचा खर्च हा सगळा शेतकऱ्याचा आता वाचू शकणार आहे. बँकिंग सुद्धा आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एखादं कंपनीचं बिझनेस करस्पॉन्डन्स होऊन किंवा आता काही बँकांचे आउटलेट्स आलेले आहेत त्या माध्यमातून आपण एक स्मॉल बँकिंग तिथे सर्व्हिस लोकांना गावामध्ये देऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे ब्रँडिंग. अर्थातच आपण जेव्हा प्रक्रियेमध्ये किंवा व्हॅल्यू चेन मध्ये जाणार आहोत, मार्केटिंग मध्ये जाणार आहोत, तेव्हा आपला ब्रँड असणं गरजेचं आहे आणि या ब्रँडिंगचे एक चांगला ब्रँड इस्टॅब्लिश करण्याची सुरुवात एक शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या माध्यमातून, म्हणजे ब्रँड हा जर विषय आपण केला तर हा थोडा आपल्याला असं म्हणता येईल की ब्रँडच्या मागे मग मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मागे येतात. तर एका शेतकरी उत्पादक कंपनीला छोट्या स्केलमध्ये जर शक्य नसेल तर काही शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्र येऊन त्यांच्या फेडरेशन मार्फत ब्रँडिंग हा मुद्दा हाताळला जाऊ शकतो. आणि इथे जे संचालक असतात ते संचालक आपल्या शेतकऱ्यांमधूनच आलेले असल्यामुळे त्या संचालकांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करावं असं अपेक्षित असतं. तर याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी कायदा जेव्हा तयार झाला त्यावेळेस सहकारी संस्था कायद्याचा पण अभ्यास करण्यात आला आणि सुरुवातीला प्रश्न असाच होता की सहकारी संस्था सुद्धा हेच करतायत सगळं किंवा हे करू शकतात, मग कंपनी कायदा कशासाठी पाहिजे आणि स्वतंत्र कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या का रजिस्टर करायच्या. तर या कायद्यामध्ये हा सगळा विचार करण्यात आला. त्याच्यामध्ये सहकारी संस्थांचे काही तत्व जशीच्या तशी घेण्यात आली, पण काही नवीन बाबी याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आल्या. त्याच्यामधली एक महत्वाची बाब जी आहे ती बाब म्हणजे संचालक मंडळाची निवडणूक. तर शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये 2 पद्धतीनं संचालक मंडळाची निवडणूक आपल्याला घेता येऊ शकते. एक दर 5 वर्षाला होणारी निवडणूक किंवा ज्या पद्धतीनं आपल्या विधान परिषदेच्या किंवा राज्यसभेच्या निवडणुका होतात जिथे 1/3 मेंबर रिटायर्ड होतात ठराविक अंतराने आणि त्याच्या जागी 1/3 नवीन मेंबर येतात. तर हा एक मोठा फरक सहकारी संस्थांमधला आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये त्या कायद्यामध्ये त्यावेळेस केला गेला. जरी 1 पर्सन 1 वोट असलं तरी सहकारी संस्थांमध्ये जे काही राजकारण घुसलेलं आहे आणि त्या राजकारणामुळे सहकारी संस्थांचं जे काही वाईट दिवस आले त्याचं मुख्य कारण राजकारण आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्याच माध्यमातून मग वेगवेगळे प्रलोभनं दाखवणे, चुकीचे निर्णय घेणे अशा सगळ्या बाबी समोर आल्या. तर जेव्हा 1/3 मेंबर संचालक मंडळातले निवृत्त होत असतील तेव्हा 2/3 मेंबर हे मागचेच कायम राहतात आणि 2/3 मागचे सदस्य कायम राहत असल्यामुळे इथे जो बिझनेस सेन्सचा विचार आपण सुरुवातीला बोललेलो होतो की एखाद्या कंपनी सोबत जेव्हा आपण एखादा करार करतो, एखादी वस्तू पुरवण्याचा, एखादी सेवा पुरवण्याचा, तेव्हा त्या ठिकाणी बिझनेस तयार होतो आणि तो बिझनेस जेव्हा तयार होतो तेव्हा ते व्यक्ती टू व्यक्ती रिलेशन असतात. जरी ते कंपनी टू कंपनी असले तरी छोट्या कंपनीमध्ये एक व्यक्तीच त्या कंपनीला प्रतिनिधित्व करत असतो. अशा वेळेस निवडणुकासारख्या पद्धतींमध्ये एक संचालक मंडळ बदलून दुसरं संचालक मंडळ जर आलं आणि त्यांनी म्हटलं की पहिल्या संचालक मंडळाची कार्यपद्धती व्यवस्थित नव्हती, ही बदलायला पाहिजे, तर त्या कंपनीने जे काही उभं केलेलं आहे कदाचित त्यातल्या काही वाईट गोष्टी असतील, कदाचित काही चांगल्या गोष्टी असतील, तर त्या चांगल्या गोष्टीमध्ये भरडल्या जाण्याची शक्यता असते. तर इथे सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आपल्याला हे मिळतो की 2/3 मेंबर हे मागचे कायम राहत असल्यामुळे जे बिझनेस रिलेशनशिप आहे इतर कंपन्यांसोबत तयार केलेली ती बिझनेस रिलेशनशिप आपल्याला कायम ठेवता येऊ शकते. हा महत्वाचा फायदा आहे. दुसरं, या शेतकरी उत्पादक कंपनीनी मागच्या काही वर्षांमध्ये जो काही विचार केलेला असेल बिझनेस डेव्हलप करताना, बिझनेस रिलेशनशिप बिल्ड करताना, 1/3 सदस्य जरी बदलले तरी 2/3 सदस्यांना हे सगळं माहिती आहे की ते कशाच्या आधारावरती झालेला आहे. त्याच्यामुळे तो बिझनेस चांगल्या पद्धतीनं पुढे नेता येऊ शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा, 1/3 सदस्य जरी नवीन आले तरी या सदस्यांसोबत पुढच्या 1/3 सदस्यांसाठी निवडणूक होईपर्यंत या नवीन आलेल्या सदस्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकता येऊ शकतात. तर हे नवीन संचालक मंडळ सुद्धा त्याच्यामध्ये शिकू शकते की आपल्याला मागच्या संचालक मंडळांनी कशा कशा पद्धतीनं निर्णय घेतलेले आहेत, रिलेशनशिप कशी झालेली आहे, आपण काय कमिटमेंट केलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं आपला बिझनेस प्लॅन ठरवून आपण पुढे गेलेलो आहे. तर हा एक महत्वाचा फरक या कायद्यांमध्ये आहे. आणखी काही फरक आहेत ते आपण हळूहळू चर्चेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पाहणार आहोत. हे मराठीमध्ये थोडंसं देण्याचा प्रयत्न केलेला आहे की सध्या शेतकरी उत्पादक कंपन्या काय करत आहेत. तर एकत्रित मालाची खरेदी आणि विक्री, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काही ठिकाणी करताय,
प्रक्रिया करतायत, शेतमालाचं मार्केटिंग आता बहुतांश कंपन्या करतायत आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाल्याचं मार्केटिंग बऱ्याचशा कंपन्यांनी जेव्हा मालाला उठाव नव्हता तेव्हा शहरांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. नवीन पिकांची लागवड, जसं मी मेडिसिनल प्लांटचं उदाहरण दिलं तसं आपल्याला करता येऊ शकतं. शेतमाल तारण कर्ज अतिशय चांगला पर्याय आहे. साठवणूक सुविधा असेल, बीजोत्पादनावरती बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या मागच्या अनेक वर्षापासून काम करतायत आणि आपण वर्तमानपत्रामध्ये चांगल्या वाईट बातम्या पण वाचल्या असतील की बीजोत्पादनासाठी सरकारने अनुदान बंद केलं. पण बीजोत्पादन हा एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणून जर आपण विचार केला तर इतर कंपन्या कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणूनच त्याला पाहतायत आणि बीजोत्पादनामध्ये आपल्याला खूप चांगला स्कोप आहे, कारण आपण डायरेक्ट शेतकऱ्यासोबत जुळलेलो आहोत. उगवणारा पण आपल्यासोबत आहे आणि घेणारा पण आपल्यासोबत आहे. तर या केसमध्ये बीजोत्पादनाचा विचार आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे संघटित लढा. तर हा जो विषय आहे, अनेक वर्षापासून आपण बातम्या ऐकतो दरवर्षी की शेतकऱ्याचं बियाणं खराब निघालं, एखाद्या पेस्टिसाइड्समुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण तो एकटा शेतकरी किती ओरडला तरी त्याला काही फार फरक पडत नाही, कोणाला काही सिस्टीमला फरक पडत नाही. इथे जर आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अशा निविष्ठा पुरवलेल्या असल्या आणि ह्या निविष्ठा खराब निघाल्या तर शेतकरी उत्पादक कंपनी मात्र संघटित लढा देण्याचा विचार नक्की करू शकते, कारण त्या कंपनीच्या मार्फत आपण शेतकऱ्याला सेवा पुरवलेल्या आहेत आणि तिथे काही शेतकऱ्यांचं संघटन आहे आणि हे संघटन आपल्याला अशा ठिकाणी नक्कीच मदतीचं ठरू शकतं. अर्थात हे सगळं करताना त्या कंपनीनी काय करायचं आहे आणि काय नाही हा त्यांचा निर्णय आहे. काही कंपन्या एखादी गोष्ट करतील, काही कंपन्या एखादी गोष्ट करणार नाहीत. दुसरा एक आणखी फार चर्चेचा विषय मागच्या काही दिवसांपासून आहे तो म्हणजे अवजारे बँक, जो साधनांची उपलब्धता हा मी मुद्दा घेतलेला आहे. तर अवजारे बँकेमध्ये काय होतं की जी अवजारं आहेत, जी अवजारं ज्यांची किंमत जास्त आहे आणि जी एका शेतकऱ्याला घेणं शक्य नाही, तर अशी अवजारं शेतकरी उत्पादक कंपनीने किंवा गटाने जर विकत घेतली तर ती इतर शेतकऱ्यांना आपल्याला भाडेतत्वावरती उपलब्ध करून देता येऊ शकतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली अवजारं मिळू शकतात. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो, हार्वेस्टर असेल, हार्वेस्टरची किंमत खूप जास्त आहे, एका शेतकऱ्याला ते शक्य नाही, किंवा बूम स्प्रेअर असेल त्याची पण किंमत खूप जास्त आहे. पण एखाद्या गटाने किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने जर अशी अवजार बँक तयार केली तर त्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना या साधनांची उपलब्धता करता येऊ शकते. पुढचा एक मुद्दा आहे कामात सहाय्य. महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये अशी परंपरा आहे की आपण शेतकरी एकमेकाच्या शेतात एकमेकाला मदत करत असतो, छोटे शेतकरी तर नक्कीच करत असतात. तर या प्रकारचं एक वेगळेपण परत एकदा या शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून एकमेकाच्या कामात सहाय्य करण्यासाठी आपल्याला उभं करता येऊ शकतं आणि त्याचा फायदा जो आहे तो गटाला होऊ शकतो. आता खाली मी जे काही मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, जे मी बोललो होतो ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. तर ई नाम याविषयी आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल. ई नाम ही एक केंद्र शासनाची फार महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याच्या अंतर्गत एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ई नाम नावाचा. याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की शेतमालाची पूर्ण खरेदी विक्री ही ई नाम पोर्टलवरती व्हावी. मग ई नाम पोर्टलवरती आतापर्यंत असं होत होतं की ज्या एपीएमसी ई नाम वरती रजिस्टर्ड झालेल्या आहेत तिथे शेतकऱ्याचा शेतमाल आल्यानंतर त्याच्या गाडीची नोंदणी इनामवरती व्हायची, नंतर त्याच्या मालाची क्वालिटी आणि अंदाजित क्वांटिटी इनामवर अपलोड केली जायची, नंतर ऑनलाईन ऑप्शन तिथे व्हायचं आणि मग ऑनलाईन ऑप्शन मध्ये ज्या व्यापाऱ्यांनी ती बोली जिंकली असेल त्या व्यापाऱ्याच्या नावाने तो माल विकला जायचा. आता इनामवर शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा येऊ शकतात. मागच्याच महिन्यामध्ये जो केंद्र सरकारने निर्णय घेतला त्याच्यामध्ये इनामवरती आता शेतकरी उत्पादक कंपन्या डायरेक्ट येऊ शकतात आणि शेतमालाची खरेदी विक्री करू शकतात. तर हे इनाम प्लॅटफॉर्म शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आता उपलब्ध झालेला आहे. आता सध्या होते काय आहे की आता माझ्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत मी जर असं थोडंसं एक एपीएमसी सारखा सेटअप करायचा ठरवला की जिथे माझे शेतकरी शेतमाल विक्रीला आणतील आणि व्यापारी बोली लावेल, तर यात थोडासा बदल आता होणार आहे. इनाम मध्ये अपेक्षित असं आहे की पूर्ण भारतातले व्यापारी हे त्या प्लॅटफॉर्मवरती असतील आणि कोणताही व्यापारी कुठल्याही ठिकाणचा माल घेऊ शकेल. मग इथे आपल्या शेतकऱ्यांना कदाचित माल असा फिजिकली आणण्याची गरज पण पडणार नाही. एपीएमसीच्या ठिकाणी एकदा माल आणून तुम्ही क्वालिटी पॅरामीटर्स फायनल करून घेतले आणि एपीएमसीच्या स्टोरेजमध्ये जर आपला माल ठेवलेला असला, जे मी साठवणूक सुविधांच्या बाबतीत बोललेलो होतो की आपल्या एपीएमसीच्या गोडाऊन मध्ये किंवा एपीएमसीने सध्या भाड्याच्या घेतलेल्या गोडाऊन मध्ये शेतकऱ्याचा माल आपण आणलेला आहे,
त्याचे क्वालिटी पॅरामीटर्स आपल्याला माहिती आहे आणि ते क्वालिटी पॅरामीटर्स वरती आपण ऑप्शन लावलं आणि इनामवरती कुठल्याही एका शेतकऱ्यांनी कुठल्याही एका व्यापाऱ्याने, मग तो कदाचित हैदराबादचा असेल, कदाचित दिल्लीचा असेल, त्यांनी तो माल विकत घेतला. तर हे सगळं शक्य होऊ शकते. याच्यामध्ये सध्या एकच त्रुटी आहे ती म्हणजे क्वालिटी एफपीओनी जी टेस्ट केलेली आहे ती क्वालिटी सर्टिफाय करणारी एक एजन्सी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आता क्वालिटी लॅब्स ची एक शृंखला निर्माण होईल असं अपेक्षित आहे. एनसीडीएक्स एक पोर्टल आहे जे कमोडिटी मार्केटमध्ये फार मोठं काम करतं. तर एनसीडीएक्स एक फ्युचर मार्केट आहे आणि या फ्युचर मार्केटमध्ये आपण आपला शेतमाल हा भविष्यात विकू शकतो. आपल्यापैकी किती लोकांना ही संकल्पना माहिती आहे मला अंदाज नाही, पण तरी मला सांगावं असं वाटतं की आपण साधारणतः तुमचं सोयाबीन विकायचं आहे तर आजही तुम्ही सोयाबीन विकून टाकू शकता. तुमचं सोयाबीन अजून आलेलंच नाहीये आणि तेव्हाचा आपल्याला 3 महिने 4 महिने नंतरचा पोर्टलवरचा भाव दिसतो आणि पोर्टलवरचा भाव जर 3500 रुपये आहे आणि तुम्हाला असं वाटलं की 3500 रुपयांमध्ये मला सोयाबीन द्यायला परवडेल, तर तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीन विकून टाकू शकता. अजून तुमचं सोयाबीन यायला 3 महिने वेळ आहे, तर 3 महिने अगोदरच तुम्ही सोयाबीन विकून टाकू शकता ऑक्टोबरमध्ये 3500 रुपयांनी तुम्ही सौदा केला 100 क्विंटल 10 टन सोयाबीनचा, तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये 3500 रुपयाला ते सोयाबीन द्यायचं. मग त्यावेळेस तुमचा मार्केटचा भाव जरी जास्त झालेला असेल तरी तुम्ही कमिट केलेलं आहे की तुम्ही 3500 नी द्यायचं. मार्केटचा भाव जरी कमी असेल तरी त्या व्यापाऱ्यांनी कमिट केलेलं आहे की मी 3500 रुपयाला सोयाबीन घेईन. जर त्या व्यापाऱ्यांनी घेतलेलं नाही तर त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याचा एक मार्जिन मनी ठेवलेला असतो ज्या माध्यमातून आपल्याला थोडीफार नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळू शकते. तसंच आपल्याला सुद्धा हा पैसा ठेवावा लागतो. यदाकदाचित भाव वाढल्यामुळे आपण जर माल दिला नाही तर त्या व्यापाऱ्याचंही नुकसान होऊ नये म्हणून ही तरतूद असते. तर फ्युचर मार्केटच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना खूप चांगली संधी आहे, कारण इथे पण व्हॉल्यूम गरजेचं आहे. इथे एनसीडीएक्सचं डीमॅट अकाउंट, त्याचं रजिस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी एका शेतकऱ्याला थोड्याशा अवघड आहेत. फ्युचर मार्केट ट्रॅक करणे, तर इथे शेतकरी उत्पादक कंपनी फ्युचरमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करू शकतात. आता यात फायदा असा आहे की एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च जाऊन मला जो नफा अपेक्षित आहे तो जर फ्युचर मार्केटमध्ये मिळत असेल आणि फार नफ्याची अपेक्षा न करता मी जर तो आज माल विकून टाकला तर ऍटलिस्ट त्याच्यापेक्षा कमी भावात विकण्याची परिस्थिती माझ्यावर येणार नाही किंवा तशी मला त्याची नुकसान भरपाई तरी मिळेल. तर एनसीडीएक्स फ्युचर हे एक चांगलं पोर्टल आहे. तसंच एनईएमएल स्पॉट मार्केट हे पण एक त्या ठिकाणी ई पोर्टल आहे, ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आत्ता असलेला माल आपण आत्ता विकू शकतो. पूर्ण भारतातले व्यापारी तिथे अवेलेबल असतात आणि तुम्ही सांगा की माझ्या मालाची क्वालिटी अशी अशी आहे आणि माझ्याकडे मका आहे आणि माझ्या मक्याचं मॉइश्चर 14 आहे आणि 14-2 क्वालिटीचा मका माझ्याकडे आहे. तर एनईएमएल वरती आपण त्याच्यासाठी ग्राहक शोधू शकतो, व्यापारी शोधू शकतो. याच्या पुढे जाऊन आणखी एक ऍप मागच्या महिन्यात लॉन्च झालं, दॅट इज किसान रथ. ट्रान्सपोर्टेशन हा खूप महत्वाचा घटक आहे आणि बऱ्याच वेळा शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या प्रॉपर बिझनेसमध्ये नसल्यामुळे त्यांना ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम होतो. तर किसान रथच्या माध्यमातून आपल्याला हे ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतं. आणि आम्ही आता एक प्रयोग करतोय द्वारा ट्रस्ट सोबत, ज्याच्यामध्ये आपण एक सॉफ्टवेअर तयार करतोय जिथे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा जो डेटाबेस क्रिएट करणार आहोत आणि त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते ऑनलाईन त्या ऍपवरती त्या शेतकऱ्याला पाहता येतील आणि तो शेतकरी त्याच्या घरून त्याची ऑर्डर देऊ शकेल शेतकरी उत्पादक कंपनीला. तसाच त्या शेतकऱ्याला जेव्हा माल तयार होणार आहे तो आपला माल पण ऍपवर टाकू शकणार आहे, शेतकरी उत्पादक कंपनीला कळवू शकणार आहे की माझ्याकडे एवढा एवढा माल आहे आणि अशा पद्धतीनं हा माल मला विकायचा आहे. आपण शेतकऱ्यांना एक प्रशिक्षण पण देणार आहोत की त्यांना घरच्या घरी ऍव्हरेज मालाची क्वालिटी काय आहे याचा थोडासा अंदाज यावा आणि तो अंदाज आल्यानंतर त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते आपल्याला सांगू शकतील की माझ्याकडे या क्वालिटीचं सोयाबीन आहे आणि इतकी क्वांटिटी आहे. तर असं सगळं आपल्याला या सॉफ्टवेअरच्या ऍपच्या माध्यमातून पण करता येऊ शकतं. आणखी बऱ्याचशा ऍप आता आहेत ज्या की प्रोडक्शन प्रॅक्टिसेस, वेदर फोरकास्टिंग अशा बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करता आहेत आणि या ऍपमध्ये पण तसाच काहीसा सहभाग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा असणार आहे. अशा पद्धतीनं अनेक टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या अनेक टेक्नॉलॉजीज आता उपलब्ध होत आहेत ज्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. हे साधारणतः स्ट्रक्चर असतं शेतकरी उत्पादक कंपनीचं
आता इथे 1 ते 20 शेतकऱ्यांचा गट असं मी म्हटलेलं आहे. हा गट लहान मोठा असू शकतो आपल्या सोयीनुसार. असे आपण शेतकरी गट तयार करायचे. त्या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची सामान्य सभा तयार होते आणि त्या सभेमधून मग आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीचं कार्यकारी मंडळ निवडता येऊ शकतं आणि मग त्या कार्यकारी मंडळातून शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी आपल्याला निवडता येतात. तर हे साधारणतः स्ट्रक्चर आहे, ज्या स्ट्रक्चरमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचं काम या ठिकाणी चालतं. सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनीतला एक फरक आपण पाहिला. दुसरा महत्वाचा फरक असा आहे की सहकारी संस्थांमध्ये जे नियंत्रण शासनाचं आहे, किंबहुना हे पण खूप त्रासदायक झालं होतं काही ठिकाणी मधल्या काही काळामध्ये, की सहकार विभागाचं जे नियंत्रण सहकारी संस्थांवरती आहे ते शेतकरी उत्पादक कंपन्यांवरती कुठल्याही विभागाचं तशा पद्धतीचं नियंत्रण नाही. शेतकरी उत्पादक कंपन्या हा आपला व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्या आपला व्यवसाय करू शकतात, त्या आपले निर्णय घेऊ शकतात. त्याच्यावरती कोणी बंधन आणू शकत नाही किंवा शासनाचं फारसं त्यांच्यावरती वचक नाहीये. कायदा पाळावा म्हणजे तुम्ही अगदी कृषी सेवा केंद्र चालवत असाल तर त्याच्याशी संबंधित तुमच्याकडे लायसन्स असावे, स्टॉक मेंटेन केलेला असावा, अपडेट तुम्ही प्रशासनाला द्यावे, एवढा कायदा तुम्ही पाळणं अपेक्षित आहे. बिझनेस तुम्ही कशा पद्धतीनं करता याचा फारसाही नाहीये. बिझनेस तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आणि तुमच्या पद्धतीने तुमच्या शेतकऱ्यांना आपण फायदा मिळवून देऊ शकतो. हा पण एक महत्वाचा फायदा इथे आहे. पण शेतकरी उत्पादक कंपनी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सहकारी संस्थांमध्ये आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जसे काही फरक आहेत तसे खासगी कंपनी आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा आहेत. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर असेल तर त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 51% शेअर्स ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीचा निर्णय अंतिम असतो. पण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तसं नाही. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तुमच्याकडे कितीही शेअर असले तसं आयडियली 5% जास्त शेअर एका सभासदाने घेऊ नये आणि तुमच्याकडे कितीही सभासद असले तरी तुम्हाला एक व्यक्ती एक मत याचा तिथे रिस्पेक्ट केला जातो. याचं कारण पण तसंच आहे की उद्या कोणीतरी भांडवलदारांनी येऊन तिथे 51% शेअर घेऊन त्या शेतकरी उत्पादक कंपनीवरती आपला कब्जा त्याला करता येऊ नये म्हणून एक व्यक्ती एक मत हे प्रिन्सिपल त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं दुसरा एक फरक आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपल्याला सभासदांची संख्या मर्यादित असते. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सभासदांची संख्या मर्यादित नाही. सभासदांची संख्या अगदी भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही इथे पाहिजे तेवढे सभासद घेऊ शकतात. भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून कोणी व्यक्ती तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद या ठिकाणी होऊ शकतो. अशा पद्धतीनं ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि शेतकरी उत्पादक कंपनीचं काम त्या ठिकाणी चालतं. तर थोडंसं आता आजचा व्यावसायिक दृष्टिकोन जो आहे तिकडे आपण जाऊया. आता व्यवसाय जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी बोलतो आणि शेतकऱ्यांशी शेतकरी उत्पादक कंपनी हा विषय जेव्हा बोलला जातो तेव्हा एक विषय अनुषंगाने आता चर्चा केला जातो तो म्हणजे बिझनेस प्लॅन. तर हा बिझनेस प्लॅन जो आहे हा बिझनेस प्लॅन तसा खूप घाबरवून सोडणारा शब्द आहे की बिझनेस प्लॅन हा टेक्निकल वर्ड आहे, आपल्याला तो येणार नाही, मग त्याच्यासाठी एक्सपर्ट्स लोक लागतील. तर बिझनेस प्लॅन जो आहे हा बिझनेस प्लॅन ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तीलाच त्या व्यवसायाचा आराखडा तयार करता आला पाहिजे. हे व्यवसायाचं पहिलं प्रिन्सिपल आहे. जेव्हा आपण छोट्या इंडस्ट्रीजचा विचार करत असतो तेव्हा खूप मोठ्या इंडस्ट्रीज असतात तेव्हा त्यांच्याकडे एक्सपर्ट्स असतात वेगवेगळ्या विषयातले. पण आपण जेव्हा लिमिटेड लोकांमध्ये एखादा व्यवसाय सुरू करत असू तेव्हा त्या व्यवसायाचा आराखडा जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. मग आपल्याला करता आला पाहिजे म्हणजे आपल्याला अगदी कॉम्प्युटरमध्ये एक्सेल शीटमध्ये तो टाकता आला पाहिजे, त्याचे बिझनेस कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे असं अपेक्षित नाही. तर थोडंसं आपण आपल्या शेतीचा विचार करूया. आपण आपली शेती जेव्हा पेरतो तेव्हा आपल्याकडे किती शेती उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करणार आहे, त्याला बियाणं किती लागणार आहे, त्याला खतं किती लागणार आहे, त्याचं आपल्याकडे काढणी कधी होणार आहे, साधारणतः त्याच्यासाठी मजुरी किती लागणार आहे, याच्यासाठी किती खर्च लागणार आहे, तो कशा पद्धतीनं मी खर्च उभा करणार आहे, माझ्याकडे किती पैसे आहेत, मला काही उसनवार घ्यावे लागणार आहे का, मला पीक कर्ज घ्यावं लागणार आहे का, हे सगळे विचार आपण करत असतो, प्रत्येक शेतकरी करत असतो. आणि हे सगळं करणं म्हणजेच बिझनेस प्लॅनचा एक भाग आहे. आपण कुठलाही व्यवसाय करत असू तर जसं शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीचं नियोजन करणं अपेक्षित आहे
तसं बिझनेस करताना सुद्धा त्या बिझनेसचं नियोजन जे आहे ते त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाने करणं अपेक्षित आहे. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. आपल्याकडे एखादा समारंभ आहे, लग्न समारंभ आहे. हा अगदी शेतीपेक्षा वेगळा इव्हेंट आहे, पण त्या लग्नाचंही आपण नियोजन आपणच करतो. त्याला काही आपण कन्सल्टंट घेत नाही लग्नाच्या नियोजनाला. लग्नामध्ये किती पाहुणे येणार आहेत, केव्हा येणार आहेत, जेवणाची व्यवस्था किती लोकांची करायची आहे, तिथे मंडप केवढा लागणार आहे, स्टेजवरती काय काय लागणार आहे, लग्नासाठी इतर साहित्य काय काय लागणार आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन जे आहे ते आपण स्वतः करत असतो, शेतकरी करत असतो, किंवा त्या लग्न समारंभ करणारी व्यक्ती ते कुटुंब करत असते आणि त्याचे मित्रमंडळ किंवा नातेवाईक करत असतात. तर याच पद्धतीनं आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून जो व्यवसाय करणार असू त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. अनुदान मिळते म्हणून मी एखादा व्यवसाय सुरू करतोय, किंवा कोणीतरी सांगते म्हणून मी एखादा व्यवसाय सुरू करतोय. बरेच लोक आम्हाला विचारतात की तुम्ही सांगा मग कुठला व्यवसाय केला पाहिजे आणि कुठला व्यवसाय चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतो. तर जनरली माझं असं म्हणणं असतं की असा कुठलाच व्यवसाय नाही जो प्रॉफिट मिळवून देऊ शकत नाही. तुम्हाला काय जमतं याच्यावरती तो व्यवसाय तुम्हाला फायदा देऊ शकतो की नाही हे ठरत असते. म्हणजे त्याच्यावरून आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जे जमतं, आपल्याला जे समजतं तो बिझनेस आपण केला पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांचा हा पण प्रश्न असतो की आम्ही तर काही व्यवसाय केलेला नाही, आम्ही शेतीशिवाय काही केलेलं नाही. मग आपण काही केलेलं नसेल तर त्या संचालक मंडळाला थोडासा वेळ देऊन त्या व्यवसायाची प्राथमिक माहिती आपल्याला घ्यावी लागेल आणि त्याची बिझनेस प्लॅन तयार करताना त्याची पूर्वतयारी जी आहे ती मात्र संचालक मंडळाला किंवा त्या शेतकरी उत्पादक कंपनीला करावी लागेल. आता ही पूर्वतयारी म्हणजे काय, तर तुम्हाला एक बिझनेस तुम्ही करायचा ठरवला की मला शेंगदाण्याचं तेल काढून विकायचं आहे. आता शेंगदाण्याचं तेल तुम्ही कधी काढलेलं नाही, तुम्हाला मार्केट माहित नाही शेंगदाण्याचं तेल काय भावामध्ये जातं, त्याला शेंगदाणा किती लागतो. पण तुम्ही थोडासा मार्केटचा अभ्यास जर केला, काही लोकांना विचारलं, एखाद्या गाण्याला जाऊन आलेत, 4-2 ठिकाणी चौकशी केली. आता बऱ्याच तरुण शेतकऱ्यांना युट्यूब वापरायला येतं, इंटरनेट वापरायला येतं. त्याच्यामुळे पूर्वतयारी हा काही अवघड गोष्ट नाहीये. आणि एक साधा कागद आणि पेन घेऊन आपण जर विचार केला की घाण्या साधारणतः इतक्या प्रकारच्या घाण्याच्या मशीन्स उपलब्ध आहेत, इतक्या लाख रुपयापासून इतक्या लाखाच्या मशीन उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर 4 किलो शेंगदाण्याला 2.5 किलो शेंगदाण्याला 1 किलो तेल पडतं, असा एक रेशो जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला काढता येईल की 2.5 किलो शेंगदाण्याची किंमत किती असते, मग 1 किलो तेलाची किंमत किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रोसेसिंगला किती खर्च लागणार आहे, आणि मग जे तेल बाहेर निघते आहे त्या किमतीमध्ये मार्केटमध्ये ते तेल उपलब्ध आहे की त्याच्यापेक्षा कमी किमतीला उपलब्ध आहे की त्याच्यापेक्षा जास्त किमतीला उपलब्ध आहे. मग एवढ्यावर आपला व्यवसाय होत नसतो. हा प्राथमिक अभ्यास झाला. मग मशीन आपल्याला जी लागणार आहे त्याच्यामध्ये छोट्या स्केलची मशीन, मोठ्या स्केलची मशीन असा सुद्धा विषय असतो. माझ्याकडे किती शेंगदाणा उपलब्ध होऊ शकतो, माझ्याकडे किती होऊ शकत असेल तरी माझी क्षमता किती आहे, पैसे मी किती उभं करू शकतो किंवा किती मला उभं करावे लागणार आहेत, हा विचार त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. मग शेंगदाण्याचं तेल बाहेर पडल्यानंतर त्याचं पॅकिंग आपण कशा पद्धतीनं करणार आहे, त्याचं मार्केटिंग आपण कशा पद्धतीनं करणार आहे, त्या मार्केटिंगसाठी काही खर्च आपल्याला लागणार आहे का, त्याचे ग्राहक कुठे आहेत, ते मला माझ्या ठिकाणी विकता येऊ शकतं का तालुक्याला, जिल्ह्याला, का मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो सिटीज मध्ये विकावं लागणार आहे. हा सगळा जो विचार आहे हा सगळा त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाला करणं गरजेचं आहे. कदाचित सगळे लोक करत नसतील, 2-3 लोक असतील किंवा त्या कंपनीचे मॅनेजर असतील किंवा आपल्यासारखा एखादा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल जो त्या शेतकरी उत्पादक कंपनी सोबत जुळलेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन करतोय, किंवा एखादी संस्था असेल जी संस्था त्या शेतकरी उत्पादक कंपनीला हँड होल्डिंग सपोर्ट देते आहे. या सगळ्यांच्या मदतीनं त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या काही संचालकांनी ही सगळी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. मग आता पुढचा मुद्दा येतो की हा बिझनेस प्लॅन आपल्याला बँकेला दाखल करायचा असतो किंवा शासकीय अनुदानासाठी शासनाला द्यायचा असतो, किंवा पैसे आपल्याकडे उपलब्ध असतील तरी व्यवसाय करायसाठी आपल्याला एक नंबर्स आणि बिझनेस प्लॅन गरजेचा असतो. तर याची कागदावर मांडणी कदाचित या मंडळींना येणार नाही, कारण ही मंडळी जी आहे ती प्रामुख्याने यांचा व्यवसाय वेगळा आहे. मग कागदावर मांडणीसाठी आपल्याला चार्टर्ड अकाउंटंटची गरज त्या ठिकाणी लागेल. आता चार्टर्ड अकाउंटंट काय करतो, 2 प्रकारचे बिझनेस प्लॅन चार्टर्ड अकाउंटंट तयार करतो. एक लोक त्याला सांगतात की साहेब हा व्यवसाय करायचा आहे आणि याचा बिझनेस प्लॅन तयार करून द्या, बाकी आम्हाला काही माहिती आहे. मग ते चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्या नेटवर्कमध्ये कोणाला तरी विचारतो की असं काही तयार केलेलं आहे का बाबा प्रपोजल तुम्ही, किंवा नेटवर्क काही उपलब्ध आहे का, आणि थोडीफार माहिती घेऊन मग आकडेमोड
तर त्यांचं कामच असतं, ते आकडेमोड करून तो बिझनेस प्लॅनचा एक कागद तुमच्या हातात येतो. त्या कागदाला काहीही महत्व नाही, कारण त्या कागदामध्ये केलेले कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहिती नाही, त्याचा तुम्ही विचार केलेला नाही. आता दुसऱ्या पद्धतीचा जो बिझनेस प्लॅन असतो त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला विचारतो की तुम्ही सांगा आता कशाचा बिझनेस करायचा आहे. मग तुम्ही सांगितलं की मला शेंगदाणा तेलाचा घाणा टाकायचा, मग तो विचारणार मशीन किती रुपयाची आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी कनेक्शनसाठी किती खर्च लागणार आहे, रॉ मटेरियल किती लागणार आहे, किती शेंगदाणा घेणार आहे, किती महिने तो घाणा चालणार आहे, तेल किती रुपयामध्ये विकणार आहे तुम्ही, किती माणसं तुम्हाला लागणार आहे. हे सगळे प्रश्न तो चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला विचारेल. आणि जेव्हा समाधानकारकरित्या आपण 70-80% प्रश्नाची उत्तरं देऊ शकू, तेव्हा त्या चार्टर्ड अकाउंटंटनी त्या आधारावर केलेली जी आकडेमोड आहे, जो बिझनेस प्लॅन आहे, तो खऱ्या अर्थानं आपल्याला पाहिजे असलेला बिझनेस प्लॅन आहे, जो आपण बँकेपुढे प्रेझेंट करू शकतो. बऱ्याच वेळा लोकांची तक्रार ही असते की बँक मॅनेजर आमचं ऐकतच नाही. पण बँक मॅनेजरचं काही फोरमला असं म्हणणं आहे की त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांचा बिझनेस माहितच नाहीये. ते कागद घेऊन येतात की हा बिझनेस प्लॅन आहे, हा बिझनेस प्लॅन आहे, पण त्यांना कोणाला माहितच नाहीये की त्या बिझनेस प्लॅन मध्ये काय लिहिलेलं आहे. तर त्या बिझनेस प्लॅनचं जर बेसिक तुमच्याकडे असेल इन्फॉर्मेशन, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं बँकेला म्हणा, शासकीय योजनेला म्हणा किंवा इतर कोणालाही तो बिझनेस प्लॅन समजावून सांगू शकता. आणि मग पुढे जेव्हा त्याची अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा जर या कागदावरची मांडणी तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही त्याच्यावर अभ्यास केलेला नसेल, तर तुमची अंमलबजावणी फेल झाली म्हणून समजा. आणि त्या अंमलबजावणी फेल होतात म्हणून मग ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या फेल होतात. महाराष्ट्रामध्ये असे उदाहरणं आहेत की अनेक कंपन्यांनी ग्रेडिंग युनिट टाकले, क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, शेकडो क्लिनिंग ग्रेडिंग युनिट महाराष्ट्रामध्ये उभे झाले, पण क्लिनिंग ग्रेडिंग युनिट चाललेच नाही. काही ठिकाणी अशी युनिट्स शासकीय योजनांमध्ये आले, युनिट आलं पण चालवायचं कसं माहिती नाही, मार्केट कुठे आहे माहिती नाही. तर हा थोडासा विषय जो आहे, हा थोडासा विषय लक्षात घेऊन आपण हळूहळू तिकडे जाणं गरजेचं आहे. आपण एक विचार असा पण करू शकतो की तुम्ही एकदम प्रोसेसिंग मध्ये उतरण्याची गरज नाही. अगोदर तुम्हाला जो माल विकायचा आहे त्याचं ट्रेडिंग येतं का हे बघा, ते शक्य आहे का बघा, आणि त्याचं ट्रेडिंग करा, त्याच्यासाठी मार्केट तयार करा आणि मग तुम्ही प्रोसेसिंग मध्ये येऊ शकता. आता सध्या असं झालंय की प्रत्येक जण विचार करतो की मी प्रोसेसिंग सुरू केलं पाहिजे आणि प्रोसेसिंग केल्यानंतर लगेच मी तो माल विकला पाहिजे. तर तसं होत नाही. मार्केटिंग हा खूपच गहन विषय आहे आणि आपण कशाचं मार्केटिंग करू शकतो त्याचाच विचार आपण करावा. सुरुवातीच्या काळामध्ये आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये आपण काही ठराविक गोष्टीपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला की एखादी कंपनी जेव्हा आपण चालवतो तेव्हा त्याच्यामध्ये काही नियमित खर्च आहे. जसं तुम्ही कंपनीचं ऑफिस उभारलं असेल, एक कर्मचारी ठेवला असेल, स्टेशनरीचा खर्च असेल, तुमचा लिगल कम्प्लायन्सेस ज्याच्यामध्ये ऑडिट असेल, रजिस्टर ऑफ कंपनीजला तुम्हाला जे खर्च करायचे आहेत, तर साधारणतः हा नियमित खर्च आहे जो तुम्ही कंपनीमध्ये काही करा अगर नका करा, हा तुम्हाला लिगल कम्प्लायन्सेसचा खर्च जर तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि मग तुम्ही माणूस वगैरे ठेवला तर तो वेगळा खर्च. मग या नियमित खर्च आपला बहुतांश अंशी जेव्हा नियमित खर्च असतो तेव्हा आपण एक विचार केला पाहिजे की नियमित उत्पन्न मला कसं मिळेल. आणि जेव्हा तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीचं आर्थिक व्यवस्थापन किंवा अर्थाचं नियोजन करता, पैशाचं नियोजन करता, तेव्हा हा विचार नक्की संचालक मंडळांनी किंवा फॅसिलिटेटरनी केला पाहिजे की त्या कंपनीला जर नियमित खर्च असेल तर नियमित उत्पन्न मिळत राहिलं पाहिजे. हंगामी खर्च आणि हंगामी उत्पन्न हा पण एक विचार असतो. जसं आपण एखाद्या कमोडिटीचा जर विक्री करायचा विचार केला तर आपल्याला शेतमाल जो आहे हा शेतमाल काही महिने उपलब्ध असतो, आपण त्याला हंगामी म्हणू शकतो. तर हंगामी शेतमालाची विक्री आपण केली, त्याच्यापासून हंगामी उत्पन्न येते. त्या हंगामी व्यवसायासाठी काही खर्च जे आहेत त्या हंगामापुरते मर्यादित असतात, पण त्यांनी त्या हंगामी उत्पन्नातून नियमित खर्च मॅनेज करणं हे फारसं योग्य नाही आहे. तर नियमित खर्च जर आपला असेल तर काही नियमित उत्पन्न पण त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग हे नियमित उत्पन्न तुम्ही असं पण करू शकता की प्रत्येक हंगामामध्ये मला काय काय व्यवसाय करता येईल याचं नियोजन करा आणि ते व्यवसायाच्या माध्यमातून जर तुम्ही तिन्ही हंगामामध्ये काही ना काही व्यवसाय करत राहिलात तर हंगामी उत्पन्न येईल आणि मग ते खर्च सगळे मॅनेज होतील. किंवा एक नियमित व्यवसाय आणि एक हंगामी व्यवसाय असा जर आपण केला तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगलं उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं. उदाहरणार्थ एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी डेअरीवरती काम करते, दुग्ध व्यवसायावरती काम करते, तर त्यांनी मिल्क कलेक्शन सेंटर सुरू केलं. तर दूध जो आहे हा दूध वर्षभर येणारा पदार्थ आहे
आणि वर्षभर त्यांचा नियमित खर्च पण त्याच्यावर चालणार आहे, नियमित उत्पन्न पण त्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. आता यालाच हंगामी जर आपण म्हटलं तर त्या शेतकऱ्यांनी मक्याचं उत्पादन केलं असेल किंवा इतर काही उत्पादन केलं असेल ते त्यांनी हंगामी विकत घेतलं, काही डायरेक्ट मार्केट लिंकेज केलं आणि काहीच्या माध्यमातून त्याचं भरडा तयार करून तो विकला. तर या माध्यमातून हंगामी उत्पन्न आणि हंगामी खर्चाची तरतूद आपल्याला करता येऊ शकते. आणि प्रामुख्यानं नियमित खर्च आणि नियमित उत्पन्नातून आपला जर खर्च भागला तर हंगामी उत्पन्नातून आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला नफा राहू शकतो. आता याच्या पुढे जर आपण विचार केला, जसं मार्केटिंग या विषयावरती मी बोलत होतो, तर काय विकल्या जाऊ शकतं किंवा आपण काय विकू शकतो याचा विचार करून मार्केटमध्ये काय मागणी आहे याचा विचार करून आपण पुढचे निर्णय घ्यायला पाहिजे आणि नंतर मग आपला पुरवठा आणि उपलब्धता हे लक्षात घ्यायला पाहिजे. जसं मार्केटमध्ये आपल्याकडे एखाद्या वस्तूचा भरपूर प्रमाणात उपलब्धता आहे म्हणून ती वस्तू मार्केटमध्ये आपण विकू शकू हा विचार करणं फारसं योग्य नाही. तर त्या वस्तूची मूल्य साखळीचा अभ्यास करून नेमकं कशासाठी मार्केट उपलब्ध आहे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि मग त्या मार्केटच्या आधारावरती त्या वस्तूमध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन गरजेचं आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचं गणित बसवता येऊ शकतं आणि मार्केटिंगच्या आधारावरती उत्पादन निर्माण करता येऊ शकतं जेव्हा तुमचा जो बिझनेस प्लॅन आहे हा सक्सेसफुल होऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे ज्वारी आहे, ज्वारी रॉ स्वरूपामध्ये विकल्या जाऊ शकते, ज्वारी क्लिनिंग ग्रेडिंग करून सुद्धा विकल्या जाऊ शकते. ज्वारीची किंमत खूप चांगली येते क्लिनिंग ग्रेडिंग केल्यानंतर रॉ ज्वारीपेक्षा. ज्वारीचं पीठ पण विकल्या जाऊ शकतं. तर आता आपण विचार करू की शहरांमध्ये काही ग्राहक असे आहेत जे गव्हाचा आटा घेतात किंवा ज्वारीचं पीठ घेतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जी ज्वारी विकतो ती कदाचित तालुक्याला विकत असू एपीएमसीला किंवा काही लोक गावातच विकत असतील, काही तालुक्याला विकत असतील, पण ती एपीएमसीला किंवा त्या ठिकाणी त्याचा आटा नाही तयार होत. ते परत कुठल्या तरी व्यापाऱ्याला विकतात, मग ते परत कुठल्या तरी व्यापाऱ्याला विकतात आणि मग कुठेतरी एक व्यापारी तो ग्राहकांना रॉ ज्वारी पण विकतो पॅकिंगमध्ये आणि आटा चक्कीला पण विकतो. नंतर आटा मशीनमध्ये त्या युनिटमध्ये त्याचा आटा तयार होतो आणि आट्याचं सेपरेट मार्केटिंग तयार होतं. आता ही जी साखळी आहे याच्यामध्ये आपण विचार करू की 4 व्यापारी आहेत मध्ये. आपण जर विचार केला की ज्वारीचा आटा पण विकला जातोय, कोणीतरी विकतोय आणि त्याच्याशी आपण संपर्क साधला की बाबा तुम्ही ज्वारीचा आटा विकताय, तुमची गरज काय आहे आणि तुम्हाला काय रेटमध्ये ज्वारीचं पीठ मिळते आहे आणि ते पीठ जर आपण तयार केलं, आपण मार्केट शोधलं, भाव शोधला, ते पीठ जर आपण तयार केलं तर हे मधले जे 3-4 व्यापारी आहेत हे व्यापारी आपण कमी करू शकतो आणि त्या व्यक्तीला आपण ज्वारीचं पीठ पुरवू शकतो. तर ज्वारी आपल्याकडे आहे म्हणून आपण सुरुवातीलाच त्याच्यामध्ये न जाता विचार केला की काय विकलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण प्रक्रिया केली. आता ज्वारीचं इथेनॉल पण तयार करता येतं, पण इथेनॉल तयार करण्याची माझी क्षमता आहे का, इथेनॉलचा जो घेणारी इंडस्ट्री आहे तिथपर्यंत मी पोहोचू शकतो का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्वारीपासून मल्टिपल प्रॉडक्ट जरी तयार होत असतील, आता मिलेट्सची खूप मोठी इंडस्ट्री आहे, पण आपण काय करू शकतो हे नेमकं हेरायचं आणि तेवढ्यापासून सुरुवात करायची. मी जसं अगोदर म्हटलं, मी आजही त्याच मध्येच आहे की मार्केटिंग अगोदर शोधा, किंबहुना ज्वारीच्या आटा ज्याला आपण विकतोय, तुमच्याकडे जर कोणी ज्वारीचं पीठ बनवणार असलं तर अगोदर त्याला तुम्ही डायरेक्ट पीठच विका. तुम्ही पिठाची गिरणी टाकूच नका किंवा ते युनिट टाकूच नका. तुम्ही अगोदर बाहेरून पीठ घेऊन त्याला विका, त्यात नफा कमी राहिला तरी चालेल, नाही राहिला तरी चालेल, पण तुमच्याकडे एक मार्केट तयार होईल. मग हळूचकन आपलं स्वतःचं युनिट सुरू करा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी मार्केटिंग मिळू शकेल. आता ह्या सगळ्या संकल्पना आहेत, कोणाला कोणती संकल्पना फिट होते हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. काही शेतकऱ्यांना काही क्वालिफाईड लोक असतील, अभ्यासू लोक असतील तर कदाचित सुरुवातीलाच अभ्यास करून हा सगळा सेटअप करणं सुद्धा शक्य आहे. मग हा सगळा व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे याच्यामध्ये रिस्क आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही आणि इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये चूक होते. आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो किंवा किंबहुना शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत माझा जो व्यवसाय राहिलेला आहे, अनुभव राहिलेला आहे व्यवसायाची संबंधित चर्चा करताना, तेव्हा रिस्क फॅक्टर त्यांनी फार दुर्लक्षित केलेला आहे. सगळ्यांनी असं कल्पना केलेली आहे की ही आपण एक मशीन घेऊ, त्या मशीन मधून प्रक्रिया करू आणि त्याची विक्री करू आणि हे सगळं यशस्वी होणार आहे. आणि हा रिस्क फॅक्टर दुर्लक्षित केल्यामुळे मग नॅचरल कॅलॅमिटी आल्या असतील किंवा मार्केटमधले चढउतार फार मोठी रिस्क घेऊन येतात, ते मार्केटमधले चढउतार डील करायचे असतील तर ते डील होत नाही आणि अशा वेळेस मग त्या शेतकरी उत्पादक कंपनीला फार मोठे प्रॉब्लेम निर्माण होतात.
तर या व्यवसायामध्ये जोखीम काय काय आहेत याचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. व्यवसायासाठी पैसा लागतो, फार मोठ्या प्रमाणात मोठा व्यवसाय जसा जसा तुम्ही करत जाल तसा पैसा लागतो. हा पैसा आपण कसा उपलब्ध करणार आहे याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि मनुष्यबळ कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. मग सुरुवातीच्या काळामध्ये आपले काही संचालक वेळ देणार आहेत का? आपले काही संचालक वेळ देणार असतील तर त्यांना पगारी माणूस ठेवण्याची गरज नाही, किंवा आपल्याला माणूस जर ठेवायचा असेल तर त्याचा पगार किती द्यावा लागणार आहे, त्याला खर्च किती लागणार आहे, त्याला स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे का, ट्रेन व्यक्ती लागणार आहे का, हा विचार करणं गरजेचं आहे. काही मॉडेलमध्ये संचालकांनी कामाची विभागणी करून घेतलेली आहे. हे अतिशय चांगलं मॉडेल आहे. आणि संचालकांनी कामाची विभागणी करून घेतली. जसं एका कंपनीचं कृषी सेवा केंद्र आहे तर 2 संचालकांनी कृषी सेवा केंद्र सांभाळायचं. एक आपण धान्याच्या खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू केला, 2 संचालकांनी धान्याच्या खरेदी विक्रीचा व्यवहार सांभाळायचा. असं वेगवेगळ्या संचालकांनी जर ते युनिटची जबाबदारी वाटून घेतली आणि त्या युनिटच्या जबाबदारीच्या माध्यमातून सगळा बिझनेस जर ते संचालक सांभाळत असतील तर त्या संचालकांना आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी मानधन सुद्धा द्यावं लागणार आहे आणि दिलं पाहिजे, म्हणजे ते संचालक पण आनंदाने त्या ठिकाणी वेळ देतील आणि काम करतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला याचा विचार रिस्क, पैसा आणि मनुष्यबळ याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मनुष्यबळामध्ये काय होतं की एखादा क्वालिफाईड रिसोर्सेस जर तुम्ही घेतला तर तो क्वालिफाईड रिसोर्स त्याला चांगली अपॉर्च्युनिटी आल्यानंतर काही दिवसांनी तो बाहेर जाणार आहे. त्याच्यामुळे काही मनुष्यबळाचा विचार करताना आपले संचालक किंवा आपल्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा त्यांची मुलं ही पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे आणि त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. तर आता पैसा उभा करायचा आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जितकी कमी असेल तितकं आपल्यावरचा लोड कमी होतो. तर याच्यासाठी काही चांगल्या शासकीय योजना आहेत आणि एक योजना तर खूपच छान आहे ज्याच्यामध्ये 5.5 लाख रुपये जर आपण शेतकऱ्यांनी उभारले तर 1 कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू शकतो. हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आता आपण जर विचार केला तर आत्मनिर्भर भारत या विषयावरती सध्या फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन, प्रधानमंत्री, कृषी मंत्री यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. तर त्या घोषणांमध्ये तुम्ही सगळ्यांनी या घोषणा वाचलेल्या असतील, ऐकलेल्या असतील. शेतीतील पायाभूत सोयीसाठी 10,000 कोटी रुपयाची मदत आहे, 1 लाख कोटी रुपयाची मदत आहे. ही जेव्हा घोषणा अर्थमंत्र्यांनी केली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य या घोषणेचं होतं आणि त्या पहिल्या वाक्यांमध्ये त्यांनी FPOचा उल्लेख केला. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की शेतीसाठी 11 घटकांचं जे पॅकेज डिक्लेअर केलं याच्यामध्ये पहिल्या घटकामध्ये FPOचा उल्लेख केला. एनेबलिंग एन्व्हायरमेंट हा विषय जो मी सुरुवातीला बोललो तर ते आता दिसते आहे की सरकार आता शेतकरी उत्पादक कंपन्यांना कन्सिडर करते आणि मागच्या अनेक वर्षापासून APMC म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या ट्रेडिंगचा व्यवसाय करतायत किंवा शेतमालाला भाव मिळवून देत आहेत त्यांना APMCला 1% सेस द्यावा लागत होता. तर मागच्या अनेक वर्षापासून भारतभरातले लोक सरकारकडे मागणी करत होते की APMC ऍक्ट पासून शेतकरी उत्पादक कंपन्यांना मुक्त करा. तर ते अनेक वर्षातली मागणी जी आहे ती आता मान्य झालेली आहे. आता सेस कुठलाही लागणार नाही. शेतकरी उत्पादक कंपन्या आता मुक्तपणे व्यवहार करू शकतील, इतरही करू शकतील लोक, पण प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संदर्भात आपण बोलतोय. APMCच्या बाहेर जर तुम्ही मालाची खरेदी विक्री करत असाल तर तुम्हाला कुठलाही सेस द्यायची गरज नाही. याच्याशिवाय ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं ऑपरेशन ग्रीन्स असेल किंवा मत्स्य उद्योग असेल, मधमाशी पालनासाठी तरतूद असेल, हर्बल कल्टिव्हेशनसाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या अनुषंगानं किंवा गटाच्या अनुषंगानं पाहू शकतो की गट तयार केला तर एका चांगल्या पद्धतीने हे सगळे व्यवसाय प्रमोट करता येऊ शकतात. MSME जे आहे, MSME मध्ये शेती प्रक्रिया उद्योगासाठी क्लस्टर झाले पाहिजे असा एक विचार मांडलेला आहे आणि शेती प्रक्रिया उद्योगामध्ये त्या ठिकाणी भर देण्यात येणार आहे. हे सगळं करताना जेव्हा प्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजे तेव्हा ब्रँडिंगसाठी सुद्धा खर्च करावा लागणार आहे, स्वतःचे ब्रँड तयार करावे लागणार आहे. म्हणून ब्रँडसाठी एक चांगला एस्टिमेट त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कीमच्या माध्यमातून ब्रँडिंगसाठी पण सपोर्ट होईल असं दिसते आहे. तसेच शेतीतील अन्य उद्योगांना काही मदत आहे. भारताचा विचार केला तर ही मदत जी आहे ही लिमिटेड असली, भारताचा विस्तार आणि याचा विचार केला तरी सध्याच्या काळामध्ये एक अतिशय चांगलं सपोर्ट
सरकार या शेतकरी उत्पादक कंपन्यांना द्यायला तयार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जे थीम आहे व्होकल फॉर लोकल विथ ग्लोबल आउटरीच, तर हा सुद्धा आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जी चळवळ उभी करतोय त्या दृष्टीनं अतिशय परफेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या काही योजना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक गटशेती योजना आहे जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत राबवल्या जाते. महाराष्ट्रासाठी ही योजना आहे आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. तर या गटाला जे आहे 1 कोटी रुपयापर्यंत अनुदान दिलं जाऊ शकतं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी आणि तुमच्या प्रकल्प खर्चाच्या 60% हे अनुदान मिळतं. म्हणजे तुमचा प्रकल्प साधारणतः 1,40,45 लाखाचा असेल तर 1 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं. छोटा प्रकल्प असेल तर त्या तुलनेमध्ये 60% अनुदान मिळेल. ही जी योजना आहे या योजनेचं स्वरूप बदलणार आहे असं माननीय मंत्री आणि कृषी विभागाचे सचिव यांनी 1 महिन्यापूर्वी सांगितलंय. पण योजना सुरू राहणार. याचं स्वरूप कसं बदलेल त्याच्या लवकरच आपल्याला सूचना प्राप्त होतील. पोखरा प्रकल्प आहे जो आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती असेल. जागतिक बँकेने या प्रकल्पाला मदत केलेली आहे आणि पोखरा प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करण्यात येणार आहे. सुरुवातीला इथे 50% अनुदान होतं. आता गटशेतीच्या आधारावरती इथे पण 60% अनुदान त्या ठिकाणी देणार आहे आणि 1 कोटी रुपयापर्यंतच्या प्रकल्पाला या ठिकाणी अनुदान देणार आहे. 50 लाखापर्यंत त्याच्या आत आपले प्रस्ताव असतील तर जिल्हा स्तरावरच मंजुरात आहे आणि त्याच्या वरचे प्रस्ताव असतील तर मात्र राज्य स्तरावरती प्रस्ताव जातील. तर अशा पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेती किंवा शेतीपूरक उत्पादनात वाढ असेल, कृषी मालाची प्रक्रिया असेल, साठवणूक सुविधा असतील, याच्यासाठी या प्रकल्पामध्ये अनुदान मिळू शकते. अगदी ब्रँडिंग सारख्या गोष्टींना सुद्धा आपण या ठिकाणी अनुदान प्रस्तावित करू शकतो आणि असा हा सुंदर प्रकल्प आहे. लघु कृषक कृषी व्यापार संघ किंवा SFAC जी योजना आहे ही अगदी मॅजिक करणारी स्कीम आहे. या योजनेच्या माध्यमातून जादू होऊ शकते अशीच ही योजना आहे. 3 योजना आपण गुंफू शकतो. पहिली आहे इक्विटी ग्रँट. आपण 550 शेतकरी जर एकत्र आलो आणि प्रत्येकाने 1000 रुपये गोळा केले तर 5.5 लाख रुपये आपली इक्विटी गोळा होईल आणि या इक्विटी साधारणतः 4,40,000 पर्यंत व्हेंचर कॅपिटल आपल्याला मिळते, जे बिनव्याजी कर्ज असतं. बँक कर्जाची परतफेड झाल्यानंतर याची परतफेड सुरू होते आणि 11 वर्षाची मुदत असते. तर असा जर आपण विचार केला की 5.5 लाख आपले, 5.5 लाख सरकारचे, 11 लाख झालेत, 85 लाखाची क्रेडिट गॅरंटी आणि 4-4.5 लाखाचं व्हेंचर कॅपिटल, तर 1 कोटी रुपयापर्यंतचं इन्फ्रास्ट्रक्चर या शेतकरी उत्पादक कंपन्यांना तयार करता येऊ शकतं. आणि खाली जर आपण पाहिलं तर भारतामध्ये मागच्या महिन्यापर्यंत फक्त 640 इक्विटी ग्रँटचे ऍप्लिकेशन मंजूर झाले होते. क्रेडिट गॅरंटीचे 113 आणि व्हेंचर कॅपिटलचे 2831. हा व्हेंचर कॅपिटलचा आकडा थोडा जास्त दिसतोय कारण व्हेंचर कॅपिटलचे कंपनीचे वेगळे आणि वैयक्तिक वेगळे असे नाहीत. वरचे दोन्ही आकडे फक्त शेतकरी उत्पादक कंपनीचे आहेत. ही योजना अतिशय सोपी आहे. या आकड्यांवरून लोकांना असं वाटत असेल की हे कठीण आहे म्हणून होत नसेल, पण ही योजना अतिशय सोपी आहे. ऑनलाईन तुम्ही SFACच्या साईटवरती ऍप्लिकेशन करू शकता किंवा आमच्यासारख्या ज्या नेमलेल्या संस्था आहेत ह्या संस्था सुद्धा आपल्याला मदत करू शकता. डायरेक्ट ऍप्लिकेशन दिल्लीला जातं. दिल्लीला तुमच्या ऍप्लिकेशनची स्क्रुटिनी होते. त्याच्यानंतर दिल्लीवरून एक थर्ड पार्टी अपॉइंट केल्या जाते जी तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीला व्हिजिट करते, त्याचा अहवाल सादर करते. तो अहवाल आणि तुमचा प्रस्ताव कमिटी समोर जातो. जर अहवाल योग्य असेल तर तुम्हाला इक्विटी ग्रँट मंजूर होते. क्रेडिट गॅरंटीच्या बाबतीत बँकेला आपला प्रस्ताव मंजूर करावा लागतो. बँकेने कंडिशनल अप्रुव्हल लेटर द्यायचं आहे की आम्ही या शेतकरी उत्पादक कंपन्याला कर्ज देण्यास तयार आहे, प्रोव्हाइडेड जर यांना SFACनी क्रेडिट गॅरंटी उपलब्ध करून दिली. तर या पद्धतीनं बँकेने पत्र दिलं, बँक मॅनेजरची ऍप्लिकेशनवर सही झाली की तो जो प्रस्ताव आहे तो दिल्लीला जातो. दिल्लीवरून बँकेसोबत बोलणं केलं जातं, प्रस्तावाचं अप्रेझल केलं जातं आणि बँकेला पत्र दिलं जातं की SFAC क्रेडिट गॅरंटी द्यायला तयार आहे. व्हेंचर कॅपिटलच्या बाबतीत सुद्धा बँक मॅनेजरच्या सहीने हा प्रस्ताव जातो आणि SFACची कमिटी व्हेंचर कॅपिटल त्याला मंजूर करते. तर अतिशय सोप्या योजना, म्हणजे एखादा प्रस्ताव तालुक्याला दाखल करा, मग तो जिल्ह्याला जाईल, मग तो राज्याला जाईल, मग तो दिल्लीला जाईल, ह्या काहीही प्रोसेस ह्याच्यामध्ये नाही.
सरळ प्रस्ताव दिलेला जातो, थर्ड पार्टी अपॉइंट होते आणि प्रोसेस होते. अतिशय सुंदर योजना आहे, सोपी योजना आहे. ऍप्लिकेशन फॉर्म मुळीच किचकट नाही आहे, सोपा ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि अगदी कोणी अभ्यास केला तर एखादा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्याला भरू शकतो. अशा पद्धतीने ही योजना आहे. इतर अनेक योजना आहेत. आता माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प अशी एक योजना येते आहे. मॅग्नेट नावाची एक एशियन डेव्हलपमेंट बँकेची योजना पाईपलाईन मध्ये आहे. माविम सोबत वर्ल्ड बँकेचा तेजस्विनी 2 आहेत. याच्यामध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होत आहेत. स्मार्ट आणि मॅग्नेट मध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांना फार महत्व त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून FPO ला सपोर्ट मिळू शकतो. नाबार्डच्या कितीतरी स्कीम आहे. नाबार्डची एक सबसिडरी आहे नॅफ्ट किसान म्हणून, जी NBFC आहे, ती शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्ज पुरवठा करते आणि अनुदान पण देते. मग खादी ग्रामोद्योग आयोग असेल, कृषी पणन मंडळ असेल, आदिवासी विकास विभागाच्या भरपूर योजना आहेत आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी. तर अशा अनेक योजना आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता अवघड परिस्थितीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोरोनामुळे. तरी सुद्धा शासनाने निर्णय घेतलेला आहे की 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा जो शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो शासन पुढे नेणार आहे आणि लवकरच हा प्रकल्प येत्या 2-3 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. मागच्याच आठवड्यामध्ये माननीय केंद्रीय कृषी सचिव आणि बाकी मंडळी सोबत जो वेबिनार झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प ऑनग्राउंड आणण्यासाठी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये हा प्रकल्प सुरू झालेला असेल. तर एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये जेव्हा केंद्र सरकार म्हणते आहे की आम्ही अशा पद्धतीची एखादी योजना ऑनग्राउंड आणतोय आणि शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठी आम्ही प्रमोट करतोय, तर आपल्या लक्षात येऊ शकतं की सरकारचा किती मोठा भर त्याच्यावरती आहे. तर अशा पद्धतीनं थोडीशी विषयाची मांडणी जी मला करता आली ती मी केली. काही आपण अजून 15 मिनिटं आहेत, काही प्रश्न असतील किंवा काही चर्चा असतील तर आपण करूया. थँक्यू. थँक्यू सर. आपण सविस्तर हा टॉपिक समजावून सांगितला. यानंतर आपण थेट शेतकऱ्यांची किंवा जे सहभागी आहेत त्यांच्या प्रश्नांकडे जाऊया. आपणास काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण थेट नाफडे सरांना विचारू शकता. तत्पूर्वी आपणास जसं मी चॅट बॉक्स मध्ये टाईप केलेलं होतं की आपण आपला हात वरती करावा. हँड रेस केल्यास आम्हाला समजेल की कोणाला प्रश्न विचारायचा आहे नेमका. आम्ही त्यांना अनम्यूट करू जेणेकरून आपण डिरेक्टली नाफडे सरांशी प्रश्न विचारू शकाल. तर कोणाला प्रश्न आहे का? हात वरती करा. मी परत एकदा सांगतो, कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील नाफडे सरांना तर आपण हात वरती करू शकता. मी आपणास अनम्यूट करेन आणि आपण डायरेक्टली सरांना प्रश्न विचारू शकता. बहुतेक प्रश्न येत आहेत. चॅट बॉक्स मध्ये देखील आपण टाईप करू शकता. जर आपणास प्रत्यक्षपणे प्रश्न विचारायचे नसतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करा जेणेकरून मी तो प्रश्न सरांशी विचारू. हा, गोविंद मगर विचारत आहेत. मी त्यांना अनम्यूट करतो. गोविंदजी, आपण अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार सर. हॅलो. हा, बोला गोविंदजी, बोला. फार्मर प्रोड्युसर कंपनी सर जर स्थापन करायची असेल तर कमीत कमी किती शेतकरी सभासद असावे लागतात? फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्यासाठी फक्त 10 शेतकऱ्यांची गरज आहे. पण आपण आतापर्यंत जो विषय मांडला की आपल्याला नोंदणी करून उपयोग नाही, आपल्याला स्केल गरजेचा आहे आणि ते स्केल जे आहे त्या स्केलसाठी संख्या अशा असू शकत नाही. म्हणजे एखादी तुम्ही काय व्यवसाय करणार आहात त्याच्यावरती त्याचं स्केल किती गरजेचं आहे हे ठरतं आणि त्याच्या आधारावरती तुमची शेतकरी संख्या निश्चित असू शकते. ओके सर, थँक्यू सर. सरकारने आता जो काही मागच्या 7-8 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे त्या आधारावरती एक ऍव्हरेज शेतकरी संख्या 300 असा आकडा या 10,000 शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्कीम मध्ये त्यांनी गृहीत धरलेला आहे आणि तो तुमच्या ऍग्रिकल्चर कमोडिटी नुसार, बिझनेस स्केल नुसार तुमच्या पद्धतीने कमी जास्त असू शकतो, होऊ शकतो. ओके सर, थँक्यू सर. ओके, धन्यवाद गोविंदजी. यानंतर हरिदास गोपाल घरेजी यांना प्रश्न विचारायचा आहे. मी आपणास अनम्यूट करतो, आपण प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. हा, बोला. सर, रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असते किंवा कुठे रजिस्ट्रेशन करायचं कंपनीचं? रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतं.
आणि कंपनी सेक्रेटरीच्या माध्यमातून साधारणतः ह्या सगळ्या प्रोसेस होतात. 10 शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट्स लागतात, ज्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर गोष्टी लागतात. तर या आधारावरती कंपनीचं नेम अप्रुव्हल होतं. अगोदर आपल्याला एक नाव सुचवावं लागतं, 4-5 नावं सुचवावे लागतात, त्याच्यामधून एक नाव आपल्याला मिळतं. मध्ये नेम अप्रुव्हल झाल्यानंतर आपल्या संचालकांचे डॉक्युमेंट्स आणि बाकी त्यांचे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर आपल्याला काढावे लागतात. मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन तयार करावं लागतं आणि ते रजिस्टर ऑफ कंपनीच्या पोर्टलला अपलोड करावं लागतं. ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या कंपनी सेक्रेटरी करत असतात. आपल्याला फक्त त्यांना जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते डॉक्युमेंट्स द्यायचे असतात आणि आपल्या कंपनीमध्ये शेअर्स किती रुपयाचा असावा, इलेक्शनची पद्धत काय असावी, कंपनीचं ऑथोराइज कॅपिटल किती असावं, पेडअप कॅपिटल किती असावं, अशी काही माहिती त्यांच्यासोबत चर्चा करून आपल्याला द्यावी लागते. ओके, धन्यवाद. धन्यवाद गोपालजी, गोपाल घरेजी. यानंतर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी परत हात वरती करावे, हँड रेज करावा, जेणेकरून मी आपणास अनम्यूट करेल आणि आपण सरांना प्रश्न विचारू शकतो. हा, मुळे एस एस कोणीतरी आहेत, मी त्यांना अनम्यूट करतो. मुळे एस एस आपणास प्रश्न विचारू इच्छितात सर? हा, मुळे सर आपणास मी अनम्यूट करतोय, आपण प्रश्न विचारत. हा, मुळे सर. सर आपल्याला मुळे सर आपला आवाज थोडा. हॅलो, हा मुळे सर. हा सर, आपल्याला एखादी शेतकरी गट स्थापन करायचा आहे. हॅलो, हा, बोला बोला बोला, येतोय आवाज, बोला. हा सर त्यासाठी आपल्याला की स्टार्टिंग समजा आपल्याला त्या गटाची नोंदणी म्हणजे जसं की आता कृषी विभागामार्फत असतो तर त्या ठिकाणी बोला सर, बोला, आपण बोलत राहा, आवाज येतोय आम्हाला. हा सर, तो आपल्याला गट शेती उभा करण्यासाठी पूर्व जो आराखडा आहे तो म्हणजे कोणापाशी कोणामार्फत आपण नोंदवू शकतो, जे काही समजा प्री प्लॅन असतो त्या प्लॅन आपल्याला कुठे नोंदायची गरज नाहीये. मी मुद्दा मांडताना असा मांडलाय की आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाची माहिती आपण घेतली पाहिजे आणि ती माहिती कागद पेन घेऊन, वही घेऊन त्याच्यावरती आपण मांडली पाहिजे. जसं मी उदाहरण दिलं शेंगदाण्याच्या तेल घाण्याचं, मशीन किती रुपयाचे आहेत, रॉ मटेरियल किती लागणार आहे, तेलाची किंमत काय असणार आहे, मार्केटमध्ये काय किंमत आहे, त्याच्या मार्केटिंगसाठी काही खर्च येणार आहे का, याला आपल्याला 2-4 ठिकाणी व्हिजिट करून किंवा युट्यूब किंवा गुगलवरती माहिती घेऊन, इतर व्यावसायिकांकडून माहिती घेऊन आपल्याला हे सगळं आपल्या ठिकाणी स्पष्टता याची असली पाहिजे. मग या आकड्यांच्या आधारावरती आपल्याला कंपनी चार्टर्ड अकाउंटंट जे आहेत ते बँकेला लागणारे डॉक्युमेंट किंवा इतर ठिकाणी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते बनवून देऊ शकतात. पण तो बिझनेस प्लॅन तुमच्या डोक्यात असावा, तुम्हाला क्लॅरिटी असावी, तुमच्याजवळ वहीवरती तुमच्या भाषेत लिहिलेला असावा. होय सर, आपणास मला असं वाटतं आपणास हवं ते उत्तर मिळालं असेल. यानंतर दीपिका अगलावे मॅम यांना प्रश्न विचारायचा आहे. मॅम, मी आपणास अनम्यूट करतो, आपण प्रश्न विचारा. हॅलो, अगलावे मॅम. हॅलो, हा, विचारा मॅम, प्रश्न विचारा. नमस्कार सर. मला विचारायचं होतं की महिलांसाठी काही महिलांचा जर एखादा ग्रुप करून जर आपल्याला काही उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी जसं कॅन्डी किंवा टर्मरिक या संबंधित तर त्यासाठी कोणाकडून सजेशन घ्यावं लागेल आणि त्या गटाच्या महिलांनी किंवा काय करायला पाहिजे, महिलांसाठी काही सवलती वगैरे आहेत का? हॅलो, महिलांसाठी आपल्याला काही पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या स्कीम मध्ये काही सवलती असतात. जसं नाबार्डची जी वेअर हाऊसिंगची स्कीम आहे त्याच्यामध्ये जनरल वेअर हाऊस साठी 25% आहेत, तर महिलांसाठी त्याच्यापेक्षा जास्त सबसिडी आहे. असं जनरल सगळीकडे सबसिडी नाही आहेत, पण महिलांच्या दृष्टीनं काही काही स्कीम मध्ये तशा विशेष तरतुदी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असं होऊ शकतं की महिलांसाठी काही स्कीम मध्ये भरीव तरतुदी त्या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. यानंतर आपण चॅट बॉक्स मधले काही प्रश्न घेऊयात सर. इथे संजय बडे एक प्रश्न विचारत आहे, व्हॉट इज मीन बाय कलेक्टिव्ह फार्मिंग अँड व्हॉट रोल FEC प्लेस. म्हणजे सर प्रश्न ऐकायला आला का आपल्याला?
कलेक्टिव्ह फार्मिंग विषयी आपण मला वाटतं चर्चा केली. कलेक्टिव्ह फार्मिंग हे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पाहू शकता. म्हणजे जेव्हा ग्रुप फार्मिंग जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये सुरुवातीला होतं की जवळजवळची शेतं एकत्र करायची, त्यांची धुऱ्या मोडून टाकायची आणि एकच शेत करायचं. तसं काही ऍक्च्युली करायची गरज नाही आहे. पण कलेक्टिव्ह फार्मिंगचा तुम्ही वेगळा विचार करा की मी उदाहरण दिलं तुम्हाला मेडिसिनल प्लांटचं. एक औषधी वनस्पती तुमच्या गावामध्ये नाहीये आणि तुम्हाला प्रमोट करायची आहे, तर एकट्या शेतकऱ्यांनी करून उपयोग नाही. तर त्याच्यामध्ये 10, 20, 25 शेतकरी करतील तेव्हा त्यांना बियाणं चांगलं उपलब्ध होईल. अगदी हळदीचाच विचार करा. एका शेतकऱ्याने हळद लावली तर तो विकणार कुठे? ह्या सगळ्याच गोष्टी, बॉयलर हळदीसाठी मिळणार नाही, ह्या सगळ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम होतात. जर त्या गावामध्ये 20-25 शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण हळद लावायची या वर्षीपासून, तर हळदीचं बियाणं ते आणू शकतात बेनं बाहेरून. हळदीसाठी ब्रॉयलर उपलब्ध होऊ शकतो. हळदी सांगली किंवा बसमतला त्यांना विकायला न्यायची असेल तर त्या ठिकाणी ते एकत्र विकायला नेऊ शकतात किंवा त्या 20-25 लोकांसाठी एखादा व्यापारी गावात येऊ शकतो. एकट्याच शेतकऱ्यांनी लावली तर त्याला त्या ठिकाणी ते सगळं उभं करता येणार नाही. तर याला पण आपण कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणू शकतो. म्हणजे स्केल लक्षात घेऊन, स्केलची गरज लक्षात घेऊन आपण जे काही प्लॅन करतो त्याला आपण कलेक्टिव्ह फार्मिंग असं म्हणू शकतो. यानंतर अजून एक प्रश्न विचारलेला आहे, शीतल यांनी विचारलाय. त्या म्हणतात की अकॉर्डिंग टू दी आर्टिकल 246 ऑफ 7th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ऍग्रिकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट. हाऊ द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन इन्व्हॉल्व इन इट लाईक इनाम प्लॅटफॉर्म? इनामच्या मला या टेक्निकल उत्तर याचं देता येणार नाही. ठीक आहे, माझा तो अभ्यासाचा विषय नाही. पण सेंट्रल गव्हर्नमेंट, आता तुम्ही एपीएमसी ऍक्टच्या बाबतीत जरी विचार केला तर तो स्टेटचा सब्जेक्ट आहे. पण सेंट्रलला काहीतरी नक्कीच आर्टिकलनुसार अथॉरिटी असतील. जेव्हा सेंट्रलने ठरवलं की आता एपीएमसी ऍक्ट हा एपीएमसीच्या बाउंड्रीच्या बाहेर लागू राहणार नाही, ही पर्टिक्युलर तरतूद मला माहिती नाही, पण नक्कीच त्यांच्याकडे तेवढ्या अथॉरिटी आहेत. सर, यानंतर अजून डॉक्टर सुप्रिया जाधव मॅम प्रश्न विचारताय. त्यांचं असं म्हणणं आहे की वेअर कॅन बी टेक ट्रेनिंग अबाउट ऍग्री प्रोड्यूस मार्केटिंग अँड मॅनेजमेंट? ऍग्री प्रोड्यूस मार्केटिंग आणि मॅनेजमेंटसाठी शासनाच्या पण चांगल्या संस्था आहेत, काही खासगी संस्था पण आहेत. मला वाटतं काही ऍग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये पण अशी ट्रेनिंग होत असतील किंवा वनामती आहे, नंतर वैकुंठ मेहता, आपलं पुण्याला पण व्यामनिकॉम आहे. अशा अनेक संस्था आहे. नाबार्ड पण अशी काही ट्रेनिंग ऑर्गनाईज करते. मिनिस्ट्री ऑफ MSME पण अशा पद्धतीचे काही ट्रेनिंग नेहमी ऑर्गनाईज करत असते. तर अशा ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग घेता येऊ शकतील. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे सर चॅट बॉक्समध्ये. प्रियंका खर्चे मॅम विचारत आहे, as Amit sir mentioned about quality testing labs and certifying agencies are required for e-marketing, are there any government schemes for providing these services? गव्हर्नमेंट स्कीम फॉर प्रोव्हाइडिंग दिस सर्व्हिसेस, क्वालिटी टेस्टिंग लॅब्स ज्या आहेत त्या सध्या तरी आता फार मोठी गरज या इनाम आणि ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे प्रत्येक ठिकाणी उभारायची. गव्हर्नमेंटनी पण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जेव्हा गव्हर्नमेंट विचार करते आहे तेव्हा त्याच्यासाठी नक्कीच काही स्कीम भविष्यामध्ये, नजीकच्या भविष्यामध्ये तयार होतील अशी अपेक्षा आहे. सध्या ज्या एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट स्कीम आहेत त्या कुठल्या स्कीम मध्ये त्या बसू शकतील का याचा आपल्याला विचार करावा लागेल. कदाचित नाबार्डच्या मार्फत ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी ज्या काही स्कीम चालवल्या जाऊ शकतात तिथे ते एक बसू शकते का हे नाबार्डच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे, पण मला त्याविषयी फारशी क्लॅरिटी नाही. यानंतर मी परत एकदा पार्टिसिपंट्सला आणि सर्व सहभागींना विनंती करतो की जर आपले प्रश्न असतील तर आपण आताच विचारू शकता. आपण आपले हात वरती करू शकता जेणेकरून आपणास अनम्यूट करून प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. आणि जर कुणाला चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाईप करायचे असेल तर आपण ते देखील करू शकता. मला वाटतं प्रश्न पार्टिसिपंट्स कडून संपलेले आहेत. आपलं नाव इथे दिसत नाही आहे, मोटो जी प्लस काहीतरी आहे. मी त्यांना अनम्यूट करतो. आपण आपला प्रश्न नाफडे सरांना विचार. हॅलो सर, मी आपणास अनम्यूट केलेला आहे, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो सर, इथे आपलं नाव नाही आहे. मोटो जी गेस्ट काहीतरी असं दिसत आहे. आपणास विनंती करतो की जर आपणास प्रश्न विचारायचा असेल तर आपण प्रश्न विचारा. मी आपणास अनम्यूट केलेला आहे. बहुतेक
नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा त्यांचा. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. बहुतेक सर प्रश्न संपलेले आहेत. या ठिकाणी सर आपला आवाज येत नाही नागरे सर. वेळही मला वाटतं आपण जे वेबिनारची वेळ दिलेली होती ती पण संपत आलेली आहे. हो हो सर. आमच्या फेसबुक पेज आणि युट्यूब लिंक मी मागच्या स्लाइड वरती दिलेली होती. तर आपल्याला या युट्यूब लिंकच्या माध्यमातून आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट्स आमच्या कामाविषयी तसेच शेतकरी उत्पादक कंपनीविषयी मिळत राहतील. तर तुम्ही जरूर त्याला फॉलो करू शकता, लाईक करू शकता जर तुम्हाला माहिती हवी असेल तर. आणि काही तशी ऑफलाईन काही प्रश्न असतील नंतर तर आय कॅन ऍड्रेस. ओके, थँक्यू सर. पण खूप सविस्तरपणे मार्गदर्शन केलं आम्हाला आमच्या प्रशिक्षणार्थींना. आणि मला वाटतं सर्वांचे जवळजवळ प्रश्न ज्या काही शंका मनात असतील त्या तुमच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामुळेच फार कमी प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत. तर आपलं छान इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं सर. आणि आज या ठिकाणी आता आभार प्रदर्शनाचा जो शेवटचा टप्पा आहे तो मी पार पाडण्याचं माझं काम करतो. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आपण नापडे सर आपला वेळ दिला. एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपण आलात आणि आम्ही आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या सर्व सहभागींना आपण मार्गदर्शन केलं, त्यांच्या शंकेचं निरसन केलं. त्याबद्दल मी रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयातर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण असेच आम्हाला वेळोवेळी जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा आपण उपलब्ध असाल अशी अपेक्षा करतो आणि मनापासून मी आपले धन्यवाद देतो सर. त्याचबरोबर मी शिक्षा मंडळ, आमची जी संस्था आहे मातृसंस्था शिक्षा मंडळचे सभापती व विश्वस्त श्री संजय भार्गव सर यांनी देखील आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढला व आम्हास वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचे देखील इथे या ठिकाणी आभार मानतो. इथे महत्वाचं मेन्शन करावं लागेल, जे आम्हाला प्रत्येक अशा गोष्टींसाठी नेहमी सपोर्ट करतात आणि आम्हाला आमचे जे इन्स्पिरेशनल सोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स आहेत, आमचे प्राचार्य डॉक्टर BK सोनटक्के सर, त्यांनी देखील आपल्या वेळातून वेळ काढून आमच्यासाठी इथे उपस्थित राहिले आणि आमच्या सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे सहकारी डॉक्टर काळे मॅम यांनी सुरुवातीला या सर्व आयोजनामध्ये मदत केली, त्यांचे देखील मी आभार मानतो. प्रोफेसर माने सर ज्यांनी सर्व टेक्निकल व्यवस्था या सर्व गोष्टींसाठी मदत केली, त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्या कोणी ह्या कार्यक्रमासाठी मदत केली अशा सर्व शिक्षक, विद्यार्थी, स्टाफ आणि सर्व सहभागी इत्यादींचे मी आभार व्यक्त करतो. सहभागी शेतकऱ्यांना मी विशेषतः आभार देऊ इच्छितो की एवढ्या कमी शॉर्ट नोटीसवर आपण इथे आलात, पार्टिसिपेट केलं. आणि जिथे आपण म्हणतो की शेतकऱ्यांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचवायला फार अडचणी येतात, पण आज आपले शेतकरी टेक्नॉलॉजी देखील हँडल करू शकतात आणि ते अशा ऑनलाईन व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर देखील इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. हे बघून एक विशेष आनंद झाला आणि त्याकरता मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आयोजकाच्या वतीने मी इथे सांगू इच्छितो की हा वेबिनार इथे संपला. परत एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.